रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम। रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी 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 सुख झाले हो साजनी। तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव। बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी 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 म्हणून विठ्ठली आवडी। तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर भूमादेवी वर 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 बापर भूमादेवी वर। तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा। जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय राम। दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती सुखाचे ते दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख सुखाची पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग निरांगत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत रंग निरांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरण तळी आसुर रुळत चरण
हाती लोणियाचा गोळा गवळणी त्या तोंडा फुलरिया रंग निरांगत बुलबुला बोलत बुलबुला बोलत रंग निरांगत बुलबुला बोलत बुलबुला आसुर रुळत चरण तळी पकवानाचा आवाज कमी करा पकवानाचा आवाज कमी करा विठोबा रखुमाई पकवानाचा आवाज कमी करा विठोबा रखुमाई आदरणीय दौलतरावजी गुरुजी खानापूरकर, हनुमंत गुरुजी जवळगावकर. हॅलो आवाज आहे? मागायचं का? रे काची निवृत्ती लोकाचे ते सुख काची निवृत्ती काची निवृत्ती दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती दुःखाचे ते दुःख दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती सुखाची सुख दुःखाची निवृत्ती श्रीमुख गोविंदाचे बाका श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत रंगनी रांगत बुलबुला बोलत रंगनी रांगत आहता श्रीमुख गोविंदा पाहता त्रिमुख पाहता त्रिमुख पाहता त्रिमुख गोविंदा रंगनी रंगत रंगनी रंगत बुलबुला बोलत बुलबुला बोलत रंगनी रांगत रंगनी रांगत रंगनी
दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नामा मने हाती लोणियाचा उंडा गवळणी त्या तोंडा भोललिया रंगनी रांगत गुलगुला बोलत आसुर रुळत चरणतळी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन रोजरी चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जोडोनिया कर चरणी देवी तो माता परितावी विनंती माझे पंढरीनाथा परितावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा परिसावी विनंती माझे पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठाला 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 वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी
कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला विठाला वरची माणसं या इथं हवा लागते कूलर चालू आहे या बसू द्या ना त्या बायकांना तिथं इथलेच कोपऱ्यावर इथे हे माईकचं स्टँड उचला नाही कशाला ठुले ते मागं द्या स्टँड सरका त्या लक्ष्मी पुढं सरका पुढं पुढं सरका मोकळ्या बसा आधीच गरमी मुलखाची सरका पुढं पुढं काय बॉम्ब पडतो का पुढं पुढं सरका पट 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 पुढं विडाला 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 आता भिनो वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा सरकान पुढं काय होत्या दोन्ही पक्वाद्याच्या मधात बसायला सरका पुढं सरका काय वासी तू कीर्तनकाराचा जवळ बसल्यावर विडाला विडाला दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंगनी रांगत गुलगुला बोलता सुर रुळत चरणतळी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग बेस कमी करा शिंदे पाटील कडक करा आवाज प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय संत शिरोमणी नामदेवराय यांचा कालापर प्रसंगातील प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या नामदेवरायांचा आहे नामदेवराय अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रति हे दोन्ही तिन्ही लेकर उठवा बरं हे पुढचे उठवा उठा हे उठ रे उठ 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 ते उगं कूलरमुळे बसलेत त्यांना काय कीर्तन ऐकायची अपेक्षा आहे प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या संत शिरोमणी नामदेवरायांचा आहे नामदेवराय या अभंगाद्वारे दुःख निवृत्तीचं साधन प्रतिपादित करतात दुःख नाही असा जगात माणूस नाही मग ज्याच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यालाही दुःख आहे ज्याच्याकडे मध्यम आहेत त्याला आहे ज्याच्याकडे नाही त्याला पण आहेत राजा असलेल्या देशाचा तो सुद्धा दुःखी आहे नाही तोही दुःखी आहे प्रत्येकजण दुःखी आहे काही ना काही प्रत्येकाच्या पाठीमागं एक ना एक दुःख एक जण म्हणे महाराज पैसे भरपूर असल्यावर दुःख नसतं मूर्ख आहे म्हणलं तू तुला अजून अक्कल आली नसेल पैसे जास्त असल्यावर दुःख नसते असं कोण म्हणते रावणा इतके पैसे कोणाकडे आहेत का नाही रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येत होतो कोणाची मायविली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला किती मोठा श्रीमंत रावण 22.5 क्विंटलाची एक चौकट गुणिले 7 कोटी एवढा श्रीमंत तरी दुपारी 2:18 सगळ्या वानरांनी मिळून हाणला पाला खाणाऱ्या वानरांना मिळून हाणला म्हणजे मला कल्पना करा एवढा मोठा मी फक्त चौकटीचं सोनं सांगतो तुम्हाला त्याची छत त्याची भिंती त्याचं कंपाऊंड हे सगळं सोडून द्या एवढा मोठा श्रीमंत रावण एवढा मोठा मग त्याला जर पैशानं सुख प्राप्त होत नाही तर आपल्याला 10-20 क्विंटल सोयाबीन झाल्यावर कुठून सुख प्राप्त होईल पैशात सुख नाही विठाला विठाला पैशानं भौतिक घर सुंदर बांधू शकतो पैशानं चांगल्या प्रतीचा पलंग गादी घेऊ शकतो झोप नाही पैशाने येत झोप पैशाने येत नाही झोपीसाठी समाधान अत्यंत गरजेचं आहे आणि समाधानी पैशाने मिळते असं तुम्हाला कोण म्हणते 5 एकर जमिनीवाल्याला 10 एकर असं वाटते 10 एकरवाल्याला 15 एकर असं वाटते 15 एकरवाल्याला 50 एकर असं वाटते 500 एकर ज्याला दिली त्यालाही दुसऱ्याचं खपत नाही त्याला वाटते त्याला 650 एकच काय ते पत्राच्या नाल्या मोजूच व्याजार आहे प्रत्येक जण काही ना काही व्यापात आहे सुख वेगळं आहे सुख जर पाहायचं असेल तर 2-3 ठिकाणी सुख सापडेल त्याच्यापैकी महत्त्वाचा भाग एक आहे ते देवाकडे सुख आहे ते संतांकडे सुख आहे
भगवंताचं मुख पाहिल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. मला असं वाटतं देवापेक्षा सगळ्यात जास्त सुख संतांकडे. संताचे सुख झाले या देवा, मनवोनी सेवा करी त्यांची. जगाच्या मालकाला सुख देण्याची ताकद संताकडे. या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संतांकडे सुख आहे. आणि ब्रह्मांडाच्या मालकाचं मुख बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. आजच्या अभंगाद्वारे नामदेवराय सांगतात, पाहता श्रीमुख. हे नुसतं श्रीमुख बघितलं की ते सुख प्राप्त होते. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, पाहता श्रीमुख गोविंदाचे. त्या गोविंदाचं मुख बघितलं की नुसतं सुख प्राप्त होत नाही, सुखाच्याही पलीकडचं सुख प्राप्त होते. आहे कसा? रंगनी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरण तळी. सुक्तीने प्रश्न केला पूज्य श्री नामदेवराय, या चिमुकल्या लेकराचं मुख पाहिल्याच्या नंतर दुःख जातं असं तुम्ही म्हणतात, त्या चिमुकल्या लेकरांचं मुख पाहिल्यावर दुःख कसं जाईल? नामदेवराय श्रुतीला सांगतात, हे श्रुती माते, तो दिसायला लहान आहे, अत्यंत छोटा आहे, पण एवढी मोठी शक्ती अफाट त्याच्याकडे की त्यानं बालपणात मोठमोठी राक्षस मारली. काग बगरिठा मारली बाळपणी, काग बगरिठा मारली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडवली, अवघी दैत्य खाणी बुडवली, काग बगरिठा मारली बाळपणी, अवघे दैत्य खाणे बुडविली. ही मोठमोठाली कागासूर बगासूर आगासूर ही राक्षस बालपणात मारली म्हणून आसुर रुळत चरण तळी. त्याच्या पायात एवढा मोठा प्रताप आहे. नामा म्हणे हाती लोनियाचा उंडा, गवळणी त्या तोंडा भोललिया. मुख किती सुंदर असेल कल्पना करा. गोपी या वेदाच्या श्रुती आता, वेदाच्या श्रुती आहेत गोपी. ब्रह्मांडाच्या मालकाच्या हातात लोण्याचा गोळा आहे. लोणी हे कोमलतेचं प्रतीक आहे, चित्ताचं प्रतीक आहे. ज्याचं चित्त कोमल आहे अशा व्यक्तींसाठी ते मुख इतकं पवित्र आहे, इतकं मुख पवित्र आहे. गोपीचं अंतकरण गोड होतं. याच्याकरता गोपी त्या मुखाकडे बघून भुलून जातात, इतका तो सुंदर आहे. साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ झालं कीर्तन. विठाला मौजे गीता या ग्रामस्थांच्या वतीनं चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा, या परमपावन सोहळ्यामध्ये आजच्या प्रसादाचं काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावकराकडे आलेले. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल, या दैवताचा जेवढा मला कृपा आशीर्वाद मिळेल, तुम्हा श्रोत्यांचा आशीर्वाद जेवढा मिळेल तेवढा मी तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला विठाला. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, त्यांना कोटी कोटी धन्यवाद, त्यांना प्रणाम करतो. वारकरी संप्रदायातला मृदंगाचार्य, त्यांना प्रणाम करतो. तथा हनुमंतराव देशमुख, त्यांनाही प्रणाम करतो. दौलत गुरुजी, त्यांनाही प्रणाम करतो. आदी करून सगळे विनेकरी बाबापासून इथपर्यंत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. आपला अमूल्य वेळ खर्च करून आलेले तुम्ही श्रोते जनार्दन, तुमच्याही चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला विठाला. गावकऱ्यांच्या वतीने, गीता ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाच्या आजच्या प्रसादाच्या कीर्तनाचा योग माझ्याकडे तुम्हा गावकऱ्यांच्या वतीने ज्यांनी मला फोन केला, असे बाळासाहेब देशमुख सतत संपर्क करत होते. फार दिवसापूर्वी संपर्क केला, काल परवाही सारखा संपर्क करत होते. आज हजरसुद्धा आहे. बाळासाहेबाच्या योगाने मला तुमच्या इथलं एक नवं गाव पाहायला भेटलं. महाराष्ट्राच्या मातीतील 4458 गाव आजच्यानं माझं महाराष्ट्रातलं पूर्ण होतं. विठाला बाळासाहेबांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. भगवंताचं मुख बघितलं की दुःख जातं. प्रत्येक जण दुःखी. काय रूपात ताकद असेल महाराज त्या. ते रूप इतकं सुंदर आहे, इतकं रूप सुंदर आहे, इतकं रूप सुंदर आहे की त्या सौंदर्याचं वर्णन करत असताना विश्वातल्या एकाही व्यक्तीला त्या सौंदर्याची पूर्णता सांगता आली नाही. इतका सुंदर आहे. राजस कुमार मदनाचा पुतळा रविशशी कळा लोपलिया. अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा. कानडावो विठ्ठलो कर्नाटको तेने मज लावी लावे धू. किंवा पाहिली आवेध लावे बैशे जीवे जडोणी. तुझी निझळो कोटी चंद्र प्रकाश. चंद्र प्रकाश. तुझी निझळो
कोटी चंद्र प्रकाश. वा, गोड पुरावा दिला. इतका सुंदर देव आहे. पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या. त्याला पाहिल्याशिवाय ती भूकच जात नाही. महाराज आळंदीतल्या मालकांनी तर किती गोड वर्णन केलंय. रूप पाहता लोचनी, रूप पाहता सुख झाले हो साधनी, 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 सुख झाले हो. रूप पाहता लोचनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय बुद्धीला म्हणतात, हे बुद्धिमाते, मला ते रूप बघितल्याच्या नंतर सुख प्राप्त होते. देहूतले मालक काय गोड सांगतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. काय ते ध्यान आहे सुंदर. अशा या परमपावन प्रभूचं मुख बघितल्याच्या नंतर दुःख जातंय. एवढा नाविन्यपूर्ण तो जगाचा बाप आहे. त्याच्या मुखात एवढं तेज आहे की तेज बघितलं की आपल्याकडचं एकही प्रकारचं दुःख शिल्लक राहत नाही. एक जणी म्हणे, महाराज मग आता देवाला बघायला आपण कुठं जावं. त्या काळात गोकुळात होता, आता पंढरपुरात आहे. पण आमच्याकडे पंढरपुरातल्या भगवंताचं मुख बघण्यासाठी, तिथं जाण्यासाठी आमच्याकडे पैसे नाहीत तिकिटाला. पंढरपूरला जाण्यासाठी कोणी बी बसलेल्या माणसानं हातवरी करावा, त्याला मरेपर्यंत वाऱ्याला पैसे मिळतील इतकी लोक त्याला पैसे देतील. फक्त त्यानं इमानदारीनं वारी करता खर्च करावा. मरेपर्यंत त्याला 1 रुपयाची अडचण येणार नाही वारी करण्यासाठी. एक राहिला प्रश्न भाकरीचा. भाकरीचा बायको काय भाकरी देईल इतक्या. फक्त खांद्यावर पताका असावी, गळ्यात तुळशीची माळ असावी, कपडे पांढरे असले पाहिजे, मात्र मलंग भाईवानी घालायचे नाही. विठाला विठाला विठाला. मग त्या कपड्याला इस्त्री केलेली असेल नसेल, साधे धुतलेले कपडे, पांढरे, डोक्यावर टोपी, फेटा, गळ्यात तुळशीची माळ, कपाळाला गोपीचंद गंध असावा आणि खांद्यावर पताका असावा. 5000 कोटी रुपये ज्या घरात आहेत त्या दारात जाऊन फक्त म्हणायचं, माय मधुकरी द्या. नाही आमाचे फोटा या वस्त्राचे, माऊल्या मुचे पांडुरंग, माऊल्या मुचे वस्त्र या पोटाची, वा काय गोड पुरावा आहे. काय कपड्याची चिंता आहे, काय पोटाची चिंता आहे. खांद्यावर पताका असून नुसतं मधुकरी म्हणा. कस काय आवाज देतो शिंदे पाटील. ते असं करावं माईक तुमचं, ते साऊंडकडे तोंड झालं त्याचं, ते तुमचंच पक्वादाचं. असं करा दर्शक. हां, श्रद्धेनं जर मधुकरी मागितली तर 5000 कोटीची प्रॉपर्टी असलेली बाई सुद्धा गावरान तूप लावून चपात्या देईल. म्हणजे तिकिटाची पंचायत नाही, खाण्याची पंचायत नाही, वस्त्राची पंचायत नाही. आता पाहायला काय हरकत आहे. बरं बाकीचे असे काय औषधं आहेत, ते औषधं घेतल्यावर त्याचा दुष्परिणाम आहे. तुमच्याकडे त्याला आता प्रचलित भाषेमध्ये सर्वांना ज्ञात भाषा झाली इंग्रजी, साईड इफेक्ट. पण पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा पाहिल्यावर 1 रुपयाचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही. मग त्याचा चेहरा पाहिल्यावर दुष्परिणाम नाही, पैशासाठी अडचण नाही, खाण्यासाठी अडचण नाही, कपड्यासाठी अडचण नाही. मग पाहायला काय हरकत आहे. फक्त पाहत असताना त्या दृष्टीनं पाहावं लागेल. मग त्या दृष्टीनं जर बघितलं तर एकही दुःख शिल्लक राहत नाही असं मालक सांगतात. विठाला विठाला. श्रुती मातेनं संत शिरोमणी नामदेवरायला प्रश्न केला. पूज्यश्री नामदेवराय, बोला माय,
दुःख कोणाचं गेले असं तुम्हाला सांगता येईल? नामदेवराय सांगतात अशी कितीतरी लोक आहेत, कितीतरी लाखानं दुःखग्रस्त आहेत आणि ते बऱ्यापैकी तिथे गेले आणि त्यांचे दुःख कायमचे संपले. इतकी त्याच्या मुखात ताकद आहे. एवढं मोठं त्याचं रूप नाविन्यपूर्ण आहे. श्रुतीनं सांगितलं एखादा ऐकायला भेटल जी. सुदर्शन नावाचा एक मुलगा आहे. ते तुमच्या तालुक्यातला, तुमच्या जिल्ह्यातला नाही, महाराष्ट्रातला नाही. खाली राहतच नव्हता ते मृत्यू लोकात, वरचा आहे. वरी म्हणजे विद्याधर नावाचा एक लोक आहे. यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिग्पाळ, चारुहास, परमहंस या लोकापैकी एक लोक आहे. त्या लोकाचं नाव आहे विद्याधर नावाचा लोक. आणि विद्याधर देवतेपैकी एक तो देवता आहे. त्याचं नाव मात्र सुदर्शन आहे. सुदर्शन नावाचा विद्याधर असं म्हणता येईल. हा अत्यंत सुंदर आहे. नावही सुदर्शन आहे आणि दिसायलाही सुंदर आहे. एवढा सुंदर तो मदनापेक्षा सुंदर होता. असं श्रुती सांगते मी नाही, असं पुराण सांगते मी नाही, असं शास्त्रवेद सांगते मी नाही. मी सांगितलेलं मान्य तरी कोण करील? एवढा सुंदर एका आंब्याच्या झाडाखाली उभा आहे. त्याचे काही मित्र आहेत, 5-10 लोक एका झाडाखाली उभे आहेत. थोडं ऊन तापलेलं आहे. आज जसं तापलं आहे असंच ऊन तापलेलं आहे आणि ते झाडाच्या सावलीखाली असे उभे आहेत. तेवढ्या अवकाशात त्या झाडाच्या आंब्याच्या समोरून एक रस्ता आहे. त्या रस्त्याने एक साधू जात आहे. तो साधू 5-4 ठिकाणी वाकलेला आहे. दिव्यांग साधू आहे. आत्ताच्या शासनाच्या भाषेत सांगायचं झालं तर दिव्यांग आहे, म्हणजे वक्र आहे. 2-4 ठिकाणी वाकलेला आहे. तो साधू रस्त्याने जात असताना हा इतका दिसायला सुंदर आहे सुदर्शन. यानं त्याच्या मित्राला सांगितलं, देखो मला कैसे तेडे बाबा जा रहे. ते वाकडं तिकडं मथारं चाललंय. मित्र हुशार होते. त्या मित्रांनी सांगितलं, अरे सुदर्शन, विश्वाच्या मालकानं तुला सौंदर्य दिले, ते वाकड्या तिकड्या लोकांना हसण्यासाठी दिलं नाही. एखादी गोष्ट आपल्याला प्राप्त होत असते ना, ती दुसऱ्याला हसण्याकरता नसावा. मी तर म्हणतो 1 कोटीची गाडी बसायला द्यावा, पण 1 कोटीची गाडी बसायला दिल्याच्या नंतर ती कधीतरी गरिबाच्या कामी पडावा, तर त्याच्यावरच्या गाडीत बसायसाठी देव योग देतो. आणि ती गाडी एवढी देऊन त्या गाडीमध्ये गरिबाला जर कधीच आश्रय मिळत नसेल तर ती गाडी कोण्या दिवशी इकायची वेळ येईल ही मात्र सांगता येत नाही. विठाला 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 कारण भगवंतानं दिलेली संपत्ती तिच्यावर कोणाचा तरी हक्क असतो. आणि तो हक्क जर आपण नाही पूर्ण केला तर तो संपत्ती हिसकून, ज्याला देता येते का त्याला हिसकून बी घेता येत असती. बाळासाहेब, हिसकून घेता येत असती. पाऊस पडलेला होता. रस्त्याला खड्डे होते. रस्त्याला खड्डे असल्यामुळे खड्ड्यात पाणी साचलेलं होतं आणि त्या रस्त्यानं 5-50 लाखाची गाडीत बसून एक मालक त्या गाडीत बसून चाललेला आहे. रस्त्याला खड्डे असल्यामुळं त्याच्यात पाणी होतं. नुकताच पाऊस पडल्यामुळं शेतकरी राजा, शेतातले काम करणारे गोरगरीब माणसं घराकडे निघले होते. रस्त्याच्या कडेनं ते चालत होते. गाडी बेधाव वेगानं ड्रायव्हर पळत होता आणि मालकानं सांगितलं, अरे गाडी दमानं चालव. कशा करता म्हणे मालक, लोक रस्त्याच्या कडे नाहीत, रस्ता रिकामा आहे. नाही म्हणे, ऐक, लक्षात ठेव, या रस्त्याच्या खड्ड्यामध्ये साचलेलं पाणी आपल्या टायरनं उडाल्याच्या नंतर गोरगरीब काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर जाता कामा नये. इतकी जो दखल घेतो त्याला लवकरच लवकर जगाचा मालक विमानात बसविणार. विठाला विठाला विठाला. 5-50 लाखाच्या गाडीत बसून आपल्या टायरानं उडलेल्या पाण्यानं लोकांच्या अंग जर भरीत असेल तर कालांतरानं लवकरच लवकर त्याला ट्रॅक्टरला गिरीस घालायला देव लावणार. विठाला विठाला विठाला. पंढरपुरातल्या मालकासारखा गुंड आणि पंढरपुरातल्या मालकासारखा दयाळू विश्वाच्या पाठीवर अजून कोणीच नाही. किती कृपाळू, किती दयाळू, किती कृपाळू, किती दयाळू याचं वर्णन करण्यात असताना विधात्याकडे तराजू नाही. आणि देव किती गुंड आहे याला डोकत लावू नका. रावण हा 6 नंबरच्या गुंडापैकी 1 नंबरचा गुंड होता. 6 गुंड होते भारतात, त्याच्यापैकी 1 नंबरचा गुंड रावण आहे. मग 1 नंबरच्या गुंडाला दुपारी 2:18 ज्यानं आपटू हाणले, तो किती नंबरचा गुंडा असेल याचा विचार करा. तर आपल्याला कुठं येऊन हानील याचं तरी कल्पना करा ना तुम्ही. म्हणजे त्याच्यासारखा गुंड जगात कोण नाही आणि त्याच्यासारखा कृपाळू सुद्धा जगात कोण नाही. विठाला विठाला. राजेहो त्याच्या मनात आल्याच्या नंतर रावाचा रंकाचा राव करतो, ही त्याच्यात शक्ती आहे. पण आपल्याकडे एखादी गोष्ट आली ना, ती माणसानं जरा गोड वापरली पाहिजे. मग देव त्याला पुढे 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 मोठं करत असतो. ह्या सुदर्शनाला सुंदरपण दिले ते गोरगरिबाला हसण्यासाठी, वाकड्या तिकड्या तिरळ्या पिरळ्या लोकांना हसण्यासाठी दिलेलं नाही. एखादा हातात विंगा असेल, एखादा डोळ्यात विंगा असेल, एखादा पायात विंगा असेल, एखादा पाठीत विंगा असेल, एखादा मानेत विंगा असेल, काय त्याला एखादा इंद्रिय कमी असेल.
पवनसूत हनुमान महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। हे तू काम चूक करतोस, पण सुदर्शन कोणाचं ऐकायला तयार नाही. काही काही माणसं इतकी अडूसट असतात, इतकी पांचट असतात, इतकी हलकट असतात, त्यांना कोण्याही माणसानं समजून सांगा ते ऐकतच नसते ती. कारण त्यांचा नालायकपणा इतका पुढे गेलेला असतो की तो नालायकपणा मोजण्यासाठी ब्रह्मदेवाकडे तराजू नसतो. त्याच्यापैकी एक सुदर्शन होता. सांगूनही ऐकत नाही. तेवढ्या अवकाशात एका मित्रानं त्याला एक चाहूल करून दिली. बाळा तू किती सुंदर आहे. ते मला विश्वात माझ्यासारखा सुंदर कोणी नाही. मग तू उन्हात का उभं राहत नाही. ते मला घाम येतो. मग लक्षात ठेव, तू विश्वात एक नंबरचा सुंदर असून तू उन्हात गेल्यावर तुला घाम येतो. साधू 4 जागेवर वाकलेला आहे तरी त्या साधूला घाम येत नाही. का? कारण सूर्य त्याच्या डोक्यावर छत्र धरत होता. सूर्यानं त्या साधूच्या डोक्यावर छत्र धरलं होतं. साधू साधूच होता. वाढवा वाढवा आवाज करा. साधू साधूच होता, महात्मा होता तो. कारण एवढ्या मोठा अधिकार तत्वाला पोचलेला साधू, त्या साधूला उन्हाच्या झळा लागू नये, त्रास होऊ नये याच्याकरता सूर्य त्या साधूच्या डोक्यावर छत्र धरत होता. तरी पण या सुदर्शनानं सांगितलं, साधू जर एवढा अधिकारी आहे, सूर्य त्याच्या डोक्यावर सावली धरीत असेल तर मग वाकडा कस काय. मूर्खच असतात, ऐकायला तयार नाही. शेवटी सुदर्शन सगळ्याचं मन डावलून रस्त्याकडे गेला आणि रस्त्याला जाऊन चलत असणाऱ्या साधू, भगवंताचं नामस्मरण करत असणाऱ्या साधूला या सुदर्शनानं ढकलून दिलं. ते साधू खाली पडला. एकदा पडल्याने ते काही म्हणले नाही. त्यांच्या लक्षात आलं अज्ञानी पोरकटे, कुठे याला बोलायचं. तुम्हाला एक सांगू का, हत्तीला कुत्रे भुकत असतात, हत्तीला कुत्रे भुकत असतात, पण कुत्रे हत्तीला डसत नसतात. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. आतापर्यंत कुत्रं हत्तीला डसलंय असं मी ऐकलेलं नाही. तुम्ही ऐकलं असेल तर मला सांगा, मी त्याला गुरु करतो. कुत्रे हत्तीला चावतच नाही, पण भुकतेत मात्र कुत्रे. तर हत्तीला 25-25 कुत्रे भुकू लागले. हत्ती त्यांच्याकडे बघत नव्हता, त्याच्या महिमेत हत्ती चाललेला होता. तेवढ्या अवकाशात एका प्राण्यानं सांगितलं, काय हत्ती दादा, काय कुत्रे भुकतेत. ते म्हणलं भुकू दे ना, काही डसणं गिसणं नाही. म्हणलं ते डसत नाहीत. का डसत नाहीत? कुत्रे मला डसले की ते बोचरे होते. कुत्रे डसले की बोचरे होते. हत्तीची त्वचा इतकी कठीण आहे, कुत्रे चावले की त्या सगळ्या कुत्र्यांचे दात हत्तीच्या त्वचेत अडकतात. ते नुसते रिकामा खोबळा घेऊनच बाहेर येतात. कुत्रे मात्र भुकतात पण चावत नाही. तसा हत्ती म्हणून कुत्र्याच्या नादी लागत नाही. मोठी माणसं ह्या भंगिऱ्या नादी लागत नसतात. तो अधिकार तत्वाला पोचलेला साधू कशाला याच्या नादी लागणे ह्या मूर्खाच्या. अहो सूर्य ज्याच्या डोक्यावर सावली धरतो तो साधू किती अधिकारी असेल कल्पना करा. देवमान्य साधू आहे, शास्त्रमान्य, वेदमान्य, पुराण मान्य, असा योग्य असा साधू आहे. विटेवरच्या मालकाने अंतकरणात धरलेला साधू आहे. आणि तो साधू कशाला. पण 4-2 बाऱ्या ढकलल्याच्या नंतर तरही त्या साधूनं त्या सुदर्शनाला काही बोलले नाही. त्यांनी जर शाप दिला असता तर सुदर्शन जाग्यावर जळून गेला असता. पण मोठी माणसं बारक्यांच्या नादी लागत नसतात. त्या साधूनं या सुदर्शनाला काही म्हणण्याऐवजी पंढरपुरातल्या मालकाला आदेश दिला, देवा आम्ही रात्रंदिवस तुझं भजन करावं. तुझं भजन करत असताना मूर्ख माणसं जर आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. हा शब्द वापरला देवाला. देवा आम्हाला नालायक माणसं त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का. मी म्हणतो म्हणून ऐकू नका. आम्हा गांजी जन, आम्हा गांधी जन, तरी का मेला नारायण, तरी का मेला नारायण, हो आम्हा गांधी जन तरी का मेला नारायण. याच अभंगातलं एक पुढचं वाक्य आहे. आम्ही जना भ्यावे तरी कान लाजे देवे. मूर्ख माणसाला आम्ही भ्यावं याची लाज तुला वाटत नाही. महाराज काय एका क्षणात पंढरपुरातल्या मालकाने बदल केला. जगात एक नंबरचा सुंदर असणारा सुदर्शन एका शकंदात सर्पाच्या योनीला गेला. आता कसं झाला असेल. डोळ्यातून पाणी येऊ लागलं. साधू पुढे चलत होते, सर्पाच्या योनीत पाठीमागं चालत होता.
साधू काही बोलत नव्हते. साधूनं सांगितलं, दादा मला अंगाला खर्चटेपर्यंत लागेपर्यंत अंगाचं रक्त निघले, मला 4दा ढकलून दिलंस तरी मी तुला बरं काढला नाही. हे काय केलं असेल तर देवाने केले तुझं, मी काय तुला शाप दिला नाही, काय नाही काय नाही. तरी पण सर्प शरण आला आणि साधूनं सांगितलं, महाराज मला माफ करा, मी तुम्हाला त्रास दिला याच्याकरता देवाने मला सर्पाच्या योनीत टाकले, मला याच्यातून मुक्त होण्यासाठी मार्ग सांगा. पाहता श्री मुख गोविंदाचे. साधूनं सांगितलं, तुला भगवान कृष्ण परमात्म्याचं मुख, गोविंद प्रभूचं मुख बघावं लागेल. त्या दिवशी तू सर्पाच्या योनीतून मुक्त होशील आणि पूर्वपदाला जाशील. या दुःखातून बाजूला जाण्यासाठी ते मुख पाहणं तुला अत्यंत गरजेचं आहे. मग साप हा गोकुळाकडे निघाला. हा सर्प सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या योनीत, शापित योनीत तो प्राप्त झाला आणि गोकुळाकडे जात असताना त्याच्या लक्षात आलं, गोकुळामध्ये गायी येतात आणि गायी भरपूर जिथं आहेत, वासरं भरपूर आहेत, बैल आहेत, म्हशी आहेत, तिथं काठ्या असतात. आणि मी जर गोकुळात गेलो तर मला पहिली गोष्ट मारतील. सापाला कोणी मारते? शेपटीकून का तोंडाकून? तोंडाकून. इंचाला शेपटीकून. बचर बचर करणाऱ्या माणसाला तोंडावर सांगते. सापाला शेपटीकून मारितच नाहीत, कारण त्याला करडी इतकंच विष असते त्याच्यात. मग फम फमच करतो ते, फम फम म्हणून थोतराव हाणते. आणि फार काही झालं तर इंचाला बारीकशा पेटीमध्ये एका तिळा इतकंच विष असते, पण कधीच थोत्तर उचलीत नाही, ते तितकंच उचलीत आहे. हो, त्याला त्याचा गर्व असतोय. म्हणून त्या इंचाची जर अशी शेपटी तितकी नांगी काढून घेतली ना तर इंचू गळ्यात बांधला तरी काही करीत नाही, काही करीत नाही. काय 9-10 पाठीला बांधले तर उलटी पाठ खाजवायचं काम नाही, फक्त त्याची ती शेपूट खोडून घेतल्याच्या नंतर. मग तितकंच त्याचा अहंकार. तसा याचं तोंड विचित्र होतं, म्हणून याला सर्पाची योनी प्राप्त झाली. आणि पुढे योनी सर्पाची प्राप्त झाल्यावर त्या सापाला सुद्धा मारतील तोंडावर. म्हणून त्याने विचार केला, आपण गोकुळात जाऊ नये. एक उत्सव होता वृंदावनाच्या ठिकाणी. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया, सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. वृंदावनाच्या ठिकाणी खेळ होता. आबालवृद्ध गोपी सगळे काही वृंदावनाच्या ठिकाणी निघाले आणि तिथे पोचल्याच्या नंतर या सुदर्शनाच्या लक्षात आलं, या सगळी लोक एका व्यक्तीच्या पाया पडतात. त्या व्यक्तीचं नाव होतं नंदराज. आज रात्रीच्या वेळेला या नंदराज नावाच्या व्यक्तीला आपण जर गिळलं तर कृष्ण नावाची व्यक्ती, गोविंद नावाची व्यक्ती आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे रात्रीच्या समयाला नंदराजाला या सर्पाने गिळलं. दात लागू दिला नाही, कसल्याही प्रकारचा त्रास नाही. स्पर्शानं लक्षात आलं आपल्याला सापानं गिळलं. दिवट्याच्या प्रकाशात पाहिलं, सगळी लोक ओरडू लागली, धावा 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 धावा. बलराम दादा धावत होते, भगवान कृष्ण परमात्मा सावकाश चालत होते. दादाने देवाला विचारलं, देवा आपल्या बाबाला सापानं गिळलं, तुम्ही सावकाश का चालता? तर भगवान सांगतात, दादा तो साप आपल्या बाबाला चावण्यासाठी आलेला नाही. अरे पण आपल्या बाबाला कमरेपर्यंत गिळू द्या दादा, तरी पण दात लागू देणार नाही. एका महाराजाला हसल्यामुळं सरप झालाय आणि आपल्या बाबाला जर त्यानं दात लावला तर कायमस्वरूपी नालीतली आळी होईल, शेपटीची आळी होईल. त्याच्यामुळे त्याच्या लक्षात आलंय आता ते कोणालाही त्रास देणार नाही. तरी भगवान म्हणले, अरे चाल ना दादाला मुक्त करू. ऐका ना म्हणले, दादा बाबाला मुक्त करायचं ना आपल्याला, पण तो सर्प मला बघण्यासाठी आलाय, त्याला थोडासा त्रास द्यायचा. हानुद्यान गवळ्यानं खणा खन खणा खन खणा खन खणा खन चपके हाणू लागले. हो, भगवंत पाहत होते, कारण शिक्षा देणं अत्यंत गरजेचं आहे. चपाचप काट्या हाणू लागले. लाल बुंद सर्प झाला. शेवटी गयावया करू लागला, अंग टाकून देऊ लागला. नंद बाबाच्या जे गिळल्यालं होतं त्यांना ओघळून टाकलं आणि तरफडा लोळत होता. सगळ्यांकडे प्रसन्नपणानं पाहत होता, पण त्याचा काही उद्धार होत नव्हता. तेवढ्या अवकाशात जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा भगवान गोविंद प्रभू आले आणि त्या गोविंद प्रभूकडे पाहिल्याबरोबर त्या योनीतून दिव्य अशा प्रकारची ज्योत निर्माण झाली. ती एका विमानात बसली आणि मग पूर्वपदाला निघून गेले. त्याचे जे पूर्वज होते विद्याधर, त्यांनी सांगितलं, सुदर्शन तू सर्पाच्या योनीत होता, एवढ्या मोठ्या दुःखात होता, आज तू पूर्वपदाला आला, त्या दुःखातून बाजूला गेला, औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, सुखाची टाळं वाजवा टाळं. दुःखाची निवृत्ती
रंगनी रागात गुलगुला बोलत रंगनी रागात गुलगुला बोलत सुदर्शनाचं दुःख पंढरपुरातला मालक पाहिल्याच्या नंतर गेला. 7व्या अवतारात एका बाईनं शहाणपणा केला. नालायक बाई होती, जरा मूर्ख बाई होती, खूप शहाणपणा केला. 7व्या अवतारात आतिताईपणा केल्यामुळं पुढच्या अवतारात स्त्रीचाच जन्म मिळाला, पण 32 जाग्यावर वाकलेली झाली. मागचं कर्म, मागच्या कर्मामुळे 32 जाग्यावर वाकलेली. रूपराशी हीन कळा, अत्यंत दिसायला हीन होती. गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणायचे, किती मोठा बलाढ्यशाली पुरुष जर रात्री एकांतात तिला रात्रीच्या वेळेला जर प्रांतात कुठं पाहिलं तर त्यानं तिला पाहिल्याबरोबर तो पुरुष जाग्यावर मरत होता, इतकी येड्यावानी दिसत होती. काय स्त्री असेल ती. आणि ती कंसाची दाशी होती, राजदाशी होती. कारण कंसानं तिला इतक्या वाकलेल्या इतक्या कुरूप बाईला राजदाशीपद का दिलं? कारण कंसाला तिच्याकडून फायदा होता. कारण 2 लोकांना झोप लागत नाही. ज्याचं दुखतंय त्याला एक, मग ते डोळा दुखू, पोट दुखू, डोकं दुखू, पाय दुखू, त्याला एक झोप लागत नाही एक. आणि ज्याला दुसऱ्याचं खपत नाही त्याला एक झोप लागत नाही 2. पण हातपाय शरीर दुखतंय त्याला झोप लागत नाही, त्याच्यासाठी वैद्याकडे औषध आहे. पण ज्याला दुसऱ्याचं पाहून खपत नाही त्याला झोप लागत नाही, त्याला जगात डॉक्टरच नाही. ती सल नावाची बिमारी आहे, ती न खपणे नावाची बिमारी आहे, ती दुसऱ्याचं न सहन होणे नावाची बिमारी आहे, हिला नाही. मग कंस हा परद्वेषी होता. कंसाला दुसऱ्याचं कधीच आवडत नव्हतं, इतका द्वेषी होता कंस. म्हणून त्याला झोप न लागत नव्हती. पण हिला एक सद्गुण द्यालता. होती 32 जाग्यावर वाकलेली, पण तिला जो सद्गुण होता तिनं त्या बोटानं गंध लावला की कंसाला 2.5 तास झोप लागायची. मग कंसानं राजदाशी पद दिलं. आता एखादी गोष्ट माणसाकडे आली ना, माणूस नीट चलत नसतो, ते या करल्यावानी चलत असतो. देवानं किती वैभव दिलं पाहिजे, पण टाचा टेकल्या पाहिजे. टाचा नुसत्या पंजावर चाललं की कोण दिवशी आपटल, थुत्रावर आपटल, पाठीवर आपटल, कोणीकडे आपटल काही सांगता येत नाही. टाचा कशासाठी दिल्यात? टेकायसाठी दिल्यात ना. पण जरा गोष्टी आल्या की माणूस नुसता पंजावर चलतो, पंजावर. एक जण म्हणला, महाराज काय करायचं, जो पंजावर चालता येतो तर टाचा कशाला द्यायला? म्हणलं तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहे. जी माणसं पूर्ण पाय टेकून चलत असतात ती माणसं शक्यतो घसरत नसतात. जी पंजावर चलत असतात त्यांचं कधी कधी शरीर उतान होईल काही सांगता येत नाही. देवानं दिलेला प्रत्येक पार्ट कामाचा आहे. एक जण म्हणला, महाराज कान कशाला द्यावं? मी म्हणलं ऐकायला दिले. मग ऐकायला दिले ना, मग शिद्रत द्यायला पाहिजे होते. कशाला दिली? झापडी. ही झापडी कशाला दिली? आणि म्हणलं तू आंधळा झाल्यावर चष्मा कशात अडकी? तुला दिसणं गेल्यावर तू चष्मा अडकी तू कशामध्ये? ते म्हणलं हो राव, त्याच्यामुळे ते ठिकाणं दिली. मी म्हणलं अरे देवाच्या नाही ना आधी लागायचं मूर्खा, तुला काय अक्कल आहे? अरे जगातले प्रत्येक हुशार ज्यानं निर्माण केले तो किती हुशार असेल याचा विचार करा ना. त्याचा कशाला विचार करायचा? देवचतुर जाणून अंतर्वर्त तसे विश्वाच्या मालकाचा तुम्ही आम्ही विचार करणं म्हणजे मूर्खपणाचं डोके. एक जण म्हणला, महाराज आंब्याला भोपळे लावायला पाहिजे होते आणि भोपळ्याला आंबे लावायला पाहिजे होते. भोपळ्याचा येल खाली असतो ना, आता त्या भोपळ्याचा येल जमिनीवर असतो, त्याला मोठा भोपळा येतोय. आणि आंबाचं बुडी एवढं मोठं असतं पण त्याला एवढीला काय राहत. आता ते म्हणे, महाराज हे देवाला काही डोकं नाही काय नाही, जरा हे चुकीचं काम केलं, देव आळसा असेल, जांभळ्या देता असेल, त्याला कंटाळा आला असेल, त्याला काही ज्ञान नसेल, त्यावेळेला त्यानं बदल केलं. ह्या कैऱ्या भोपळ्याला पाहिजे होत्या आणि भोपळे आंब्याला पाहिजे होते. पण एके दिवशी सहज आंब्याखाली झोपला आणि त्याच्या नाकावर आंबा पडला, नाक फुटलं, तोंड नाकातून रक्त येऊ लागलं. विचारलं म्हणे आता मला दवाखान्यात घेऊन जा. मी तिथं हजरच होतो. म्हणलं आमचा देव येडा आहे का? येडा नाही तर काय नाही. म्हणलं कैऱ्या भोपळ्याला पाहिजे होत्या आणि भोपळे आंब्याला पाहिजे होते. तुला दवाखान्यात नेतो म्हणला, पैसे लागू देत नाही काय नाही, मी कीर्तनाच्या पैशानं तुला नीट करतो, त्याबद्दल काही विषय नाही. पण जर आंब्याच्या जागेवर भोपळा असता तर तू वाचला असता का? नाही म्हणला, देव हुशारच आहे राव. हे जेव्हा अंगावर येतं का तेव्हा या नालायकाला कळतं देव किती हुशार आहे. विठाला विठाला
रान जर खालीवरी असेल तर तुम्ही लेवलिंग ट्रॅक्टर लावता आणि रान लेवल मध्ये करता, त्याने रान किती गोड केले पान. ही जर खोबणी नसती तर डोळ्यातलं पाणी सरळ तोंडात आलं असतं. नाकाच्या खाली होटाचा बाण नसता दिला तर नाकातलं पाणी सरळ तोंडात गेलं असतं. काय कशी ठेवणी केल्या पान. तुम्हाला लिवलिंग ट्रॅक्टर लावायचं काम ठेवलं का, हे दाबायचं काम केलं का, हे वरी करायचं काम केलं का, हे इकडे दाबायचं काम केलं. काय लिलाय महाराज त्याची, काय चितुरी, काय डोकं लावतं त्याच्या पुढे. विठाला विठाला बत्तीस जाग्या वाकलेली बाई. कंसा परदिवशी याला गंध लावल्याबरोबर त्याला झोप लागायची. याच्याकरता राजदासी पद दिलं. एखादी गोष्ट माणसाकडे आली की माणूस नीट चालत नाही, ती तशी होती स्वभावानं. कंसाला गंध घेऊन चालली. तो दिवस 11 वर्ष 54वा दिवस होता. पंढरपुरातले मालक गोकुळात 11 वर्ष 53 दिवस राहिले. भागवत आहे का, लक्षात येईल. 11 वर्ष 53 दिवस गोकुळात राहिले. 54व्या दिवशी मथुरेत पहाटे आले. आकुर रथ घेऊन गेले. त्या रथात बसून मथुरेत आले. मथुरेत आल्याबरोबर यमुनेमध्ये स्नान केलं आणि यमुने स्नान केल्याबरोबर यमुनेच्या तीरावर एक धोबी होता. त्या धोब्याला कपडे मागितले, कारण यांच्याकडे कपडे साधे होते आणि राजाच्या भेटीला जायचं. आता कपडे बरे असावं, मामाची इथं जायचे, कपडे बरे असावं. पण त्या धोब्याने काय दिलं नाही. तो धोबी 7व्या अवतारात ते आडमुठच होता आणि 8व्या अवताराचा आडमुठ होता. यमुनेच्या तीरावर एका फटक्यात वाजिला. धोबी का शिरवही पटका, तिथंच आणला तो धोबी यमुनेच्या तीरावर. त्या कपड्याचं गाठोडं घेतलं, रथात टाकलं, समोर आले. समोर एक दर्जी होता. हिंदी भाषेमध्ये कबीर शिंप्याला दर्जी म्हणतात. तो दर्जी होता आणि त्या दर्जाने भगवान कृष्ण परमात्मा गोपाल कृष्णाला पाहिल्याबरोबर, आमच्या बलराम दादाला आणि कृष्ण परमात्म्याला पाहिल्याबरोबर त्या दर्जाच्या अंतःकरणात भाव निर्माण झाला. त्या शिंप्याच्या कुळ होतं त्याचं. तो टेलर होता, शिंपी होता. त्याच्यातल्या त्या कपड्याचं गाठोडं घेतलं, गजकैची आणली आणि दोघाला कपडे येतील तसे तात्काळ शिवून दिले. गजकैची ले दर्जी आया, कपडे थे कुछ ढिले ढाले, मन चाहे ओ तन पहनावे, जय गोपाला जय गोपाला जय. आणि हुबेहूब कपडे घातले. दादाच होते. दादानं कृष्ण परमात्म्याला सांगितलं, दादा कृष्णा हे कन्हैया, अरे ज्या दर्जाने आपल्याला राजाच्या नगरीत राजपोशाख शिवला त्या शिंप्याला काय द्यायचं. पाठीवर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. पुढे कलियुगामध्ये शिंप्याच्या कुळात असा साधू जन्माला येईल, त्याच्या हाताने मी जेवण करीन. नैवेद्य हातीचा मूर्ती जेवे, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्यासवे, किंवा नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवराय पुढे शिंप्याच्या वंशात जन्माला आले. पुढे गेल्याच्या नंतर सुदामा नावाचा माळी होता. त्या माळी हा कंसाला हार घालत होता. त्याला इच्छा नव्हती त्या कंसाला हार घालण्याची, पण नाईलाज होता. त्याच्या नगरीत राहायचं होतं म्हणून त्याला हार घालायचे. आज भगवान कृष्ण परमात्म्याला बलराम दादाला हार घातला, आशीर्वाद दिला. तुमच्या कुळात असा साधू जन्माला येईल, तो माझ्याकडे येणार नाही, मी तुमच्याकडे येईल. धन्य त्यारण रत्नाची खान, जन्मला निधान सावता. तो सावता बाबा जन्माला. पुढे गेल्याच्या नंतर 9 लोक सापडले. 9, पण त्या 9चं राहू द्या, पुन्हा कधी योग आला तर सांगू. सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर एक क्षण येत असते. आता मी 10वी सांगतो. ती 10वी भेटली. ती 32 जागेवर वाकलेली बाई देवाला गंध घेऊन जात होती. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. भगवंताचं मुख बघितलं की सुदर्शनाचं दुःख गेलं. या कुब्जेचं सुद्धा दुःख जाणार, पण त्याचं मुख पाहिल्याच्या नंतर मग भगवंत ते कंसाला गंध लावण्यासाठी ज्या वेळेला कुब्जा निघते त्यावेळेला दारातून रथ जातो तिच्या. त्या रथातलं तेज वैभव पाहिलं. अक्रूराला सांगितलं, अक्रूरजी ह्या दोघांना खाली उतरा. दादा म्हणले, कन्हैया नको रे, हिने 7व्या अवतारात आपल्याला फार त्रास दिला. भगवान म्हणले, दादा आता पश्चाताप झालाय, पश्चातापेनं शुद्धता. अनुताप झालाय, अनुतापानं शुद्धता. खाली आले आणि देवाकडे बघत राहिली, दादाकडे बघत राहिली. बलराम दादाला गंध लावला आणि गंधाची वाटीमध्ये असं बोट बुडवलं आणि नुसतं कृष्ण परमात्म्याकडे पाहत होती. तोवर गंध वाळून गेला. इतकी पाहू लागली की गंध लावायचं विसरून गेली. पुन्हा गंधाच्या वाटीत बोट बुडवायची आणि देवाला गंध लावत असताना चेहऱ्याकडे बघायची, गंध वाळून जायचा आणि बघतच राहायची. पुन्हा बुडवायची. असं 5-7 वेळेस झालं.
शेवटी लक्षात आलं, देवानंच सांगितलं लावणं ग गंध, आणि मग चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना असं गंधाच्या वाटीमध्ये बोट बुडवलं आणि देवाला गंध लावला. ते देवाला बघितल्याच्या नंतर कोटी ब्रह्म हत्यामुख पाहता जाती. दादाने विचारलं कन्या काय? काही नाही म्हणले. दादा ऐका ना, एवढं मला पाहिलं, एवढं पाहिलं, पाप आता कवडीचं शिल्लक राहिलेलं नाही. मग आता देऊ काय? बघा तुमच्या आकारानं काय करायचं. दाढी धरली, कटकट 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 वरी लोटली, इतकी सुंदर झाली, कुरुपती स्वरूपवंत ठेली. सासू 60 वर्षाची आणि सून 20 वर्षाची. सासू आपलं सून किती वर्षाची? 60. सासू किती वर्षाची? 20 वर्षाची. असं होतं असतं का? होतं ना. म्हाताऱ्यानं दुसरं लग्न केल्यावर कोण म्हणतोय होत नाही? होतंय ना असं. पण सून 60 वर्षाची आहे आणि सासू किती वर्षाची? 20 वर्षाची. म्हाताऱ्यानं दुसरं लग्न केलंच नाही. आतमध्ये गेल्याच्या नंतर वाटी ते फेकून दिली ती. सुनबाई, सुनाने विचारलं बाई आपण माझ्या सासू आहात? हो. माझी सासू तर 32 जागेवर वाकलेली होती, वयस्कर होती, तिला बोलता येत नव्हतं, पाहता येत नव्हतं. माझ्या सासू अशा होत्या. तुम्ही कसं काय? मी तुझीच सासू आहे. अहो तुम्ही माझी सासू कसं काय? मी 60 वर्षाची, तुम्ही 20 वर्षाच्या. असू दे ना, मीच तुझी सासू आहे. कशाहून? हे सगळं मी कमवलं आहे. सकाळी 1-2 वस्तू तिच्या हातात द्याल त्या. मी आमकी वस्तू हो तुम्हीच दिली ती. आमक्या आपल्या ठिकाणी ठेवायला सांगितली होती. ती म्हणली खुना खाना तर सगळ्या सांगायली, पण इतकी सुंदर सासू कसं काय? शेवटी सुनाने विचारलं आत्या तुम्ही कोण्या ब्युटी पार्लरमध्ये गेलत्या? सून 60 वर्षाची आणि सासू 20 वर्षाची, इतकी सुंदर झालीच कसं काय? सासूनं सांगितलं सुनबाई मी कुठल्याही ब्युटी पार्लरमध्ये गेले नाही, कुठलंही सौंदर्य प्रसाधन लावलं नाही, कुठल्या कोणाच्या हातानं चेहरा धुवून घेतले नाही, कोण्याही हॉस्पिटलमध्ये गेले नाही. मी इतकी 32 जागेवर वापलेली अत्यंत कुरूप होते आणि आता इतकी सुंदर, इतकी तरुण झाले. याच्यासाठी एकच औषध घेतलंय, ते फक्त पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाची सुख. टाळ टाळ. दुःखाची निवृत्ती दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगनी रंगत गुलगुला बोलत. रंगनी रंगत गुलगुला बोलत. गोविंदा बुलबुला बुलबुला बोलत रंगनी रांगतो बुलबुला. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. पाहता श्रीमुख गोविंदाचे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. पाहता श्रीमुख गोविंदाचे. पाहता श्रीमुख गोविंदा. या कुब्जेचं दुःख सुद्धा ते मुख पाहिल्याच्या नंतर गेलं. इतकं रूप सुंदर आहे, एवढं रूप सुंदर आहे. एका आसोलीन जंगलात गेली. आसोलीन होती ती. जंगलात गेल्याच्या नंतर शिकार करण्याच्या नादी लागली. आता अस्वल, सिंह, वाघ, लांडगं हे हिंस्र पशु आहेत. यांच्यापेक्षा लहान प्राणी धरून ते खात असतात. त्याच्यापैकी एक अस्वलीने, रीस म्हणजे अस्वलीने. पण कर्मनुगती त्या दिवशी तिला शिकार सापडली नाही. एका झाडाखाली थकून बसलेली, तेवढ्या अवकाशामध्ये एका झाडावर बसली असेल किंवा झाडाखाली असेल. पण तिथून एक रस्ता जात होता. त्या रस्त्याने विश्वाचा मालक जात होता.
तो 7व्या अवतारात ते मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र होते. देव किती सुंदर आहे. देवाचं सौंदर्य सांगण्यासाठी आपल्याकडे व्याख्या नाही, उपमा नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, शब्दच नाही. एवढा सुंदर देव. आणि त्या सुंदर प्रभूला पाहत असताना तिच्या लक्षात आलं काय सौंदर्य आहे, आपण याच्यासोबत लग्न करावं. पण शंका आली, मी आसवलीने हा माणूस आहे, माझ्यासोबत लग्न कसं करील. माणसाचे पोरं माणसांच्या पोरीला पाहत असताना 10-20 पाहिले तर तरी पसंती देत नाहीत. आता नाही, आता तो काळ संपला. दर 35 वर्षाची आगिरी चलत असती, 35 वर्षाच्या नंतर बदलत असती. आता मुली पोरांना पाहणार मला आवडतो का नाही म्हणून. नाही पहिलं फार इतकं मात्र झालं, इतकं मात्र झालं, इतका शहाणपणा झाला, इतका चिखूल झाला, इतका आगावपणा झाला. पन्नास मुली पाहिल्या एका मुलानं, पाहुण्याचाच होता आमच्या. 50 मुली पाहिल्या. उंचचे, बुट्टीचे, जास्त गोरीचे, सावळीचे, माझ्यासारखं नाकच नाही, आमकच नाही, तमकच नाही, पटपट चलतच नाही, असं बऱ्यापैकी त्यानं काही ना काही चूक काढायची. 50 पाहिल्या. शेवटी सगळ्या पाहुण्याने मिटिंग घेतली, आता याला पाहुण्यातली द्यायची नाही. शेवटी कदरतेत ना लोक, मर्यादा असती, मर्यादा असती, मर्यादा असती. अतिताईपणा नसला पाहिजे. देवानं अब्जानं पैसे द्यावा, पण धोत्रावर येईन करूच नाही. कुत्रे भुकतेन ना, कुत्रे भुकतेन. मर्यादा असते, आहे का नाही, मर्यादा आहे त्याची. मला सांगा, लोणचं किती चांगलं झालं म्हणजे वरणा इतकं घ्यावा, 1 किंवा 2 चिऱ्या घ्यावा का. लयच चविष्ट झालं म्हणजे वरणा इतकं खावा. जेवण करणं, नाकाला पाणी होणं सांगत ना. मर्यादा असली पाहिजे. कुठल्याही गोष्टीची मर्यादा आहे. आचारसंहिता आहे, ती वलांडली की आपल्या पदरात दुःख पडत असतं. 50 पाहिल्या, काही लिमिट आहे, मर्यादा आहे. शेवटी इतकं थकलं माझ्याकडे आलं. मला काही मनात सगळ्या पाहुण्यांनी मिटिंग घेतली, पण आता तुमच्याशिवाय मग लग्न होत नाही. आणि मला 10-15 दिवसापासून एक म्हणत होता, महाराज आमच्या मुलीचं काही जमन बाबा. मग मी त्याला ठेपा द्याला. ते म्हणला मी पाहायला जातो. नाही जाय पाहाला. ते म्हणला पाहायला जातच नाही, तुम्हीच ठरवा आणि लग्न तिथी काढा. म्हणलं तसं नसतं, औपचारिकता जावं लागतंय. पहिले जात नव्हते, पण आता पद्धती जायची, तू जाय. हे गेल्याच्या नंतर मग बैठकीत बसले वगैरे सगळे. नवरी तशीच होती, तिला 7-8 जणी साडी नेसित होत्या, सुतळी बांधू म्हणजे तिला स्वतः नेसता येत नव्हती ना. सुतळी बांधू साडी नेसली तिला. पदराला पिना लाव, खिळे लाव, आमकं लाव, तमकं लाव. नवरी सजिली. आणि इकून त्या घरातून त्या घराकडे जात असताना मधात एक दरुजा होता. दरुज्यातून यानं पाहिल्याबरोबर संचाला म्हणला, मधात काही बोलू नका, मी चालता पाहिली, आपल्याला पसंत आहे. पोरीच्या बापाला आनंद वाटला. म्हणला दरुज्यातून जातात पोरगी पाहिली, नवरदेवानं पसंत केली. बायकोला म्हणला एक काम कर, आता गुलाबजामुन कर. ती म्हणली लय पाहू गेलेत, सगळ्यांना नापास केली, जे वरण भात चपाती काय असेल ते खाऊ द्या. नाही म्हणला करणं गुलाबजामुन. पोरानं पास केली. ती म्हणली पोरानं आपली पोरगी पास केली, मला पोरगच पाहू द्या कोण येतं. मग ते म्हणले आता पाहुणीला जावायच्या पुढं जाल जमत नसतंय, ते होणारा जावाय आपला हो की न हो पण वपत नसतंय. ती म्हणली मी मधात जाऊन पाहत नाही, मी खिडकीतून पाहते. खिडकीतून पाहिल्याबरोबर मालकाला सांगितलं याला द्यायची नाही. ते म्हणलं का. सगळ्यात आधी तो मलाच पाहायला आलता. म्हणजे तहापासून पोरी पाहत फिरायला लागला. तहापासून पोरी पाहत फिरायला. किती मूर्ख असेल याची कल्पना करा ना, किती नालायक असेल. मला सांगा, या आसवलीने विचार केला, माणसं जर इतके मूर्ख असतील, माणसांची मुलगी पाहत असताना इतकं मूर्खपणा करत असतील, तर एवढा सुंदर मला पास कसा करील हे तिला कळालंय. पण तिच्या लक्षात एक आलं, यानं मला पसंती देऊ की न देऊ, यानं माझ्याशी लग्न करू की न करू, पण मी याच्याशी लग्न केले मनानं. वरिले सावळे परब्रह्म, मी याच्याशी लग्न केले. आणि देव दिशेनं असा झाल्याच्या नंतर तिनं काय केलं माहिती आहे का, डोळे झाकून घेतले. दुःखाची निवृत्ती सांगतोय, उदाहरण क्रमांक 3, की या विटेवरच्या मालकाचं मुख बघितलं की दुःख जाते. पाहता श्रीमुख गोविंदाचे, या प्रभूचं मुख बघितलं की दुःख कायमचं जाते. इतकी त्या मुखात ताकद आहे. मग तिनं देव दिशेनं असा झाला की डोळे बंद केले. तिने विचार केला, एवढं सुंदर पाहलंय, आता याच्या व्यतिरिक्त जगातलं काही पाहायचंच नाही. म्हणून तिने डोळे बंद करून टाकले. त्यांच्या समाजातले काही मैत्रिणी वगैरे काय कोण नातेवाईक गोत्यातले सगळ्या आसवलने आले असतात. घरी चाल. ते म्हणले घरी येते, गुंफेमध्ये येते, पण मला एकटीला चालता येत नाही, तुम्ही धरून मला न्या. मग तू अंध कधी झाली. नाही म्हणे, मी अंध झाले नाही, कशानंच झाले नाही, अंध स्वतः बनले. मी स्वतः डोळे झाकून घेतले. कारण काय, इतकं सुंदर रूप पाहिलं
की त्या रूपा इतकं सुंदर जगात काहीच नव्हतं म्हणून मला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आता बघायचं नाही. का ग का? मी त्याच्याशी लग्न केले. वेडीस का काय? कोण होता तो माणूस? मग तो माणूस तुझ्याशी लग्न करायला त्याच्या गोळ्या संपल्या का? त्याच्या गोळ्या संपू की न संपू, पण मी त्याच्यासोबत लग्न केलंय. सगळ्यांनी समजून सांगितलं पण ऐकायचा काही पत्ता नाही. शेवटी नाव माहीत नाही, गाव माहीत नाही, कोण आहे माहीत नाही. मग वर्णन कशाचं करावं? नुसत्या रूपाचं, नुसत्या त्याच्या रूपाचं वर्णन डोळे झाकून करीत एके दिवशी प्राण सुटला. दुःखाची निवृत्ती सांगतोय, दुःखाची निवृत्ती. प्राण सुटला एके दिवशी. प्राण सुटला, अंत्यविधी झाला. रक्षा असती गंगेत टाकल्या. गंगा हसत होती, टाकणारे रडत होते. वडील हुशार होते, विद्वान होते. त्यांनी विचारलं, गंगा माय तू हसती ग, कारण काय? ऐक बाबा, तुमच्या अस्वलाचं कुळ हिनं पवित्र केलंय. अस्वलाचं कुळ हिनं पवित्र करण्याचा असं काय केलं हिनं? काही नाही म्हणे. विश्वाच्या मालकाला बघून डोळे झाकले, जगातलं सगळं पाहणं बंद केलंय. लक्षात ठेवा, एक ना एक दिवस जगाचा बाप हिच्याशी लग्न करील. गंगेचं वाक्य होतं. सगळ्याचं वाक्य विसरून गेलं असेल, काय असेल. पुढे द्वापार युगामध्ये ही जामवंती म्हणून जन्माला आली. जामवंती म्हणून जन्माला आली. देवाचे 16,107 लग्न झालते. देवाचे लग्न झालते 16,107. आणि एके दिवशी भगवंतानं आईचं दर्शन घेतलं. आईला सांगितलं, आई मला आशीर्वाद दे. देवानं आईनं सांगितलं, सकाळी एकदा दर्शन घेतलंस? हो, ते रोजच्या नित्याप्रमाणे मी तुझं दर्शन घेतलं, पण आज एकदा दर्शन घेतो, ते मला एक आशीर्वाद पाहिजे. कशासाठी? मला पुन्हा एक लग्न करायचं. देवकी मातेनं सांगितलं, कृष्णा 16,107 लग्न झालेले आहेत आणि कशाला करतो आठव? ते म्हणलं, आई मी एकाही बायकोचे दागिने खताला औषधाला सोनाराची इथं ठेवले नाही, बँकेत टाकलेले नाही. एकाही बायकोला संक्रांतीच्या दिवशी दागिने नाहीत असं कधी झालं नाही. एकाही बायकोची साडी फाटली नाही, एका बायकोची चप्पल फाटलेली नाही. कोण्याही बायकोला आत्तापर्यंत माहेरातून काही आण म्हणून सांगितलेलं नाही, त्रास दिलेला नाही. मग अजून एक सांभाळायची ताकद माझ्यात नाही का? कृष्णा लक्षात ठेव, आशीर्वाद देते पण एकच करायची बरं का. भगवान म्हणले 16,107 पाहिल्या आणि 108 पुन्हा. आता 16,108च एकच करायची, याच्यानंतर पुन्हा लग्न करायचं नाही. ठीक आहे, तुला आशीर्वाद, पण लक्षात ठेव, हुंडा लय मोठा आण. हुंडा लय मोठा आण. कोणाला बी ज्याचं गथुडं जडती पाहुणी गोड, रिकामा आलेलं कोणी आवडत नसतंय. आईनं सांगितलं हुंडा भरपूर आण. भगवान म्हणले काय हरकत नाही, हुंडा घेऊन येतो. भगवंतानं रूप बदललं आणि ज्या पोरीशी लग्न करायचं होतं तिच्या बापाकडे गेले. ती पोरगी अशी बाजूला बसलेली होती, तिची आई इकून बसलेली होती, वडील असे पुढे बसलेले. आणि गेल्याबरोबर मुलीच्या बाबाला सांगितलं, राम राम म्हणले, राम राम, तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. ते मला उठ, हे काय कोंबड्या मांजराचा बाजार आहे का रे? शेळ्या मेंढ्याचा? उठलं की सुटलं पोरगी मागायला. वजनात आली पोरीचे बापा. आता कोण्या पाहुण्यान म्हणावं लग्न औंदा करायचंच नाही का? इंद्राला दे तू बापा, का चंद्राला दे तू, दे 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 दे, कोणाला कोणाला दे ना. ते इतके पहिल्या काळात ते पोरायचे बाप वजनात आले. आता पोरी 35 वर्षाला काळ बदलत असतो. मी सांगितलं होतं, प्रत्येक काळ 70 वर्षापूर्वी काळ शेतकऱ्याचा होता. या मधल्या काळात काळ आलाय मजुराचा. बेचैन केलंय मजुरानं, बेचैन. आता फक्त 5च महिने शिल्लक राहिलेत. 5 महिन्यानंतर पुन्हा काळ शेतकऱ्याचा. ज्याच्या नावानं 7/12 असेल तो भारतातला राजा असेल. ज्याच्या नावानं 7/12 असेल तो भारतातला राजा असेल. नवरात्रातला घट मांडायला माती 100 रुपये किलोनं शहरात विकत घ्यावी लागेल. लिहून घ्या गिरगावकरांचं वाक्य. आता म्हणायचंच नाही शेती पायी कदरायलो. शेतीत बाभळा हो द्या, नुसती पडू द्या आणि पोटापुरतीच गहू पेरा तरी शेती परवडती. एक जण म्हणला, काय महाराज शेती काही परवडत नाही. म्हणलं इकायला एक तुझ्या गावात गुंठाभर नाही आणि असली तरी घ्यायची ताकद नाही. मग काऊन बॉम्बलायला मुकाड्या बस ना. आता पहिलं सोडून देणं ना आलाय का? विठाला 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 जिल्ह्याला कलेक्टर किती असतात? एक. ॲडिशनल दुसरा. मुख्य कलेक्टर एक. पर्यायी एखादा स्थायिक एक. एकाच जिल्ह्यातले जर 500 पोरं कलेक्टर झाले तर कुठं लावायचे? पैठणच्या तळ्यात. शिक्षक किती लागतील, वकील किती लागतील, प्राध्यापक किती लागतील, पोलीस किती लागतील? काही मर्यादा आहे की नाही? मर्यादा आहे की नाही? आपली संख्या भरभर 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 वाढायली. बाबळीचे धामुके शेळ्यान खावा, त्या शेळ्या मेंढ्या पुन्हा रानात बसा, पुन्हा बाबळी तयारच. लोकसंख्या वाढली का नाही? माझ्या लहानपणी तिरंगा झेंडा कोणाचा? 70 कोटी लोकाचा. तिरंगा झेंडा कोणाचा? 135 कोटी लोकाचा.
आता किती लोकांचा आहे? 135 कोटी लोकांचा. मग कशा नोकऱ्या मिळत्या? जमिनीत खावात लागेल का नाही आपल्याला? बरं ठीक आहे, तुमच्या भागात एखादी मशीन आहे का तिचे बटन दाबल्या गहू तयार होते? एखादी मशीन आहे का ती तांदूळ तयार करते, तुरी तयार करते? नाही, त्याला काळी मातीत लागल. काळ्या मातीशी होणार नाही. म्हणून कालांतरानं एक दिवस येणार आहे, त्यावेळेला बाळ्या जिवंत असेल का नसेल, कारण आयुष्याचा बॉन्ड मी घेऊन आलेलो नाही. त्याच्यामुळं मला किती आयुष्य असेल काही द्या, सोडून द्या, पण एक ना एक दिवस लक्षात ठेवा, मी मेलो तरी लक्षात येईल तुमच्या की शेती ज्याच्या नावाने आहे तो भारतातला 1 नंबरचा राजा असेल. विठाला 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 विठाला. आता काळ शेतकऱ्याचा येणार आहे. मजूर ह्या बोटावरली थुका, त्या बोटावर त्या बोटावर. आमचा कापूस फवारायचा होता. मी कीर्तनाला आलो, गडी कमी पडल्यामुळं दुसऱ्या पट्टीत कापसाला फवारायला 2 रोजदार पाठिले. ते म्हणले महाराज आम्ही 500 घेऊ. म्हणलं 550. मला काय देवीचं तेल द्यायला आणि भोते आला घाईला 2-4 पाया पाड्या की झालं. मी म्हणलं दोघांमध्ये 1100 रुपये देतो, पण फवारा चांगलं. औषध महागाईचं 4,500 रुपये लिटर, 4,500 रुपये लिटरचं औषध आणि 5 लिटर पेट्रोल दिलं. त्याला 1100 नगदीत दिले आणि पेट्रोलही घेऊन दिलं. फवाऱ्यात भरून गिरून सगळं पद्धतशीर शेतापाशी नेऊन दिलं. मी कीर्तनाला निघून गेलो. नेमका 2 दिवसांनी पाऊस पडला होता. वापसा कोमट झालती. वापसा पाळी काही चलत नव्हती, पण फवारा चलत होता. रोजदार किती हुशार, फवारा चालू करून लिंबाखाली ठेवून द्याला. सगळं तेल संपुस्तर फवारा बंद होऊ द्याला नाही. मी शेजाऱ्याने विचारलं फवारा चालू आहे का? ते म्हणलं आवाज यालाय, फवारा बंदच नाही. मी म्हणलं रोजदार चांगले आहेत, माळकरी आहेत. म्हणजे होत्या त्याला माळी, पण दारू पित होते. माळकरी होते पण दारू पित होते. अहो लय नालायक आहेत माळकरी. गावागणित 4-2 हरामखोर सापडतील, गळ्यात माळा असून दारू पितो. यम तुला इतका हानीन भाडव्या, तू इंचभर जागा ठवाचा नाही लाल करायची. तू माळ करायचा, अपमान करायला पांचाटा. विठाला 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 विठाला. ती म्हणलं माळकरी चांगले असतील, पण 1100 दिल्यावर 100ची जातानच पेलते. 500 खिशात ठुले, दिवसभर फवारा चालू ठुला. आणि एक जण फक्त तासानं चाललं, नुसतं फवारा घेऊन नाही. मी कीर्तन करून गेलो तर प्रत्येक तासाला पावलं उमटलेले होते, याचा अर्थ फवारा केला. आणि दुसऱ्या दिवशी औषधं आणायला पुन्हा गेलो तर पहिल्या पावतीवर जो बॅच नंबर होता का बॉटलचा, तोच नंबर आला. मी दुकानदाराला म्हणलं ही तर मी काल विकत घेतली होती. मग तुमच्याच गाड्यानं काल मला वापस दिली ना अर्ध्या किमतीत. नौकरायनं फवारलं काहीच नाही, पेट्रोल लिंबाखालीच जाळलं. एक जण नुसताच चालला कापसानं, पावलं उमटल्यामुळं मला फवारल्यासारखं वाटलं. आणि महागाईचं 3,500-4 हजार रुपये लिटरचं औषध 1,000-1,500 दुकानदाराला पुन्हा ऐकलं. असंच केलं 35 वर्ष मजुरायनं शेतकऱ्याला. पण आता काळ शेतकऱ्याचा आलाय राजू हो, जराशी दमधरा कळ सहन करा. विठाला 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 असो. म्हणून पोरीचे बाप शेतकऱ्याला नगच म्हणाले. तुमच्या लहानपणी काय होतं माहिती आहे का? टोपलं टेकायला रान असलं की पोरगी देत होते. टोपलं टेकाय पुरतं रान असलं तरी म्हणत होते खुरपून खाईन, पोरगी देत होते. आता शेतकऱ्याला देत नाही. मागच्या 3 महिन्यापूर्वी क्लास 2 अधिकाऱ्याचं लग्न झालं. त्या लग्नाचा साक्षीदार मी होतो. क्लास 2 अधिकारी, क्लास 2ची पोस्ट, लग्न झालं. आणि एक चुकीचं काम केलं 2दा, अधिकाऱ्यानं मान्य केलं, पण 3दा धरल्यावर सस्पेंड झाला. आता त्या अधिकाऱ्याला बायको जागवायची म्हणून इकडं काम करायचा जरा लाज वाटायली. आता नाशिकला गटर खांदायला. तुम्हाला कोणाला पोरगी द्यायची कोणाला न द्यायची हे तुमच्या हातात नाही. ललाटीचे लिहिले न पुशे काही केले. अन्नमान धनी हे तो प्रारब्ध आधीन. कधी कधी एखाद्याची पावलं तशी असतात, एखाद्याची पावलं तशी असतात. एका माणसाला विचारलं तुमचं लग्न झालं जेव्हा जमीन किती होती? म्हणला 40 एकर. आता गुंठा नाही, म्हणजे पावलंच गोड न बायकोचे. एकाला विचारलं तुमचं लग्न झाल्यावर जमीन 1.5 एकर, आता 84 एकर. किती गोड पावलं तिचे. मग काय होईल? हे मधात नाटकं करणं मूर्खपणाचं टोके. तसा तो पोरीचा बाप वजनात आला, त्याला होय म्हणला बाहेर. आणि कोणाला माहिती आहे का? पंढरपुरातल्या मालकाला. पंढरपुरातल्या मालकाला. तुम्हाला दुःखाची निवृत्ती सांगतोय. तर देवानं विचार केला तुम्हाला पोरीचं लग्न करायचं ना, पण हो
अरे मग करायचं मग कोणाला देत असतात का? मग सांगा तुम्हाला किती श्रीमंत पाहिजे? म्हणजे श्रीमंत पाहिजे नाही, जो माझ्यासोबत कुस्ती खेळल त्याला पोरगी देईल. आबुकट ठोकली पोरीच्या बापाला. माझ्यासोबत नवरदेवानं कुस्ती खेळा त्याला पोरगी देऊन टाकतो. आता हे वाड्याच्या बाहेर गेलं, कपडे काढेन उपरण्यानं अशी लंगूट बन बांधलं आणि लगेच आबूक ठोकली. पण पोरीचा बाप मंडपापेक्षा 1 फूट उंच होता आणि असं बारीकसं. देव लहानसा होऊन गेला ना. पोरीची आई तिकून बसलेली आणि आबूक ठोकल्याबरोबर पोरीचे वडील उठले, लगेच आबूक ठोकली. पण पोरीची आई म्हणली, अहो तुम्हाला कळतं का, ते पोरग आहे त्याला कळत नाही, एडपट असेल, आज्ञानी असेल, त्याचे हाडगिडं मोडताल, त्याचे मायबाप काय म्हणतील. आणि ते म्हणले त्याला कुस्ती खेळायची, त्याच्या मायबापाचं मी काय करू? पोरीच्या आईनं सांगितलं, दादा तू जाय माय जाय. म्हणला मामी तुम्ही गपचिक बसा. ते म्हणला बाई मला तो मामी म्हणायले. म्हणजे पोरगी द्यायच्या आधीच सासूला मामी म्हणायला लागले. मामी तुम्ही गपचिक बसा म्हणला, मामाची सोय पाहतो, तुम्ही शांत बसा. पाय पाय म्हणला किती रगील झाले, मै सोय पाहतो म्हणते. तरी बाई हुशार होती. ती म्हणली अहो जाऊ द्या, पोरग आहे ते आज्ञानी असेल, डोक्यावर परिणाम झालेला असेल त्याच्या. आता देवाचा परिणाम होत असतो कुठे डोळ्यावर. आता तिला माहित नाही बिचारीला काय. बरं हे साधं रूप घेऊन गेले ना मालक बी पंढरपुरातला. हे नको नको, नाही नाही म्हणला मामी तुम्ही शांत बसा, तुम्हाला कळणच जावाय कसा येतं, मामाच्या लक्षात येईन म्हणे. हा ते मला मामा म्हणतोय म्हणे. ते म्हणली बाई त्याला सांगून ऐकत नाही, तुम्हाला सांगून ऐकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. बाई उठून गेली, झाली कुस्ती सुरू. हलकी वाजत होती, जंगनाडी पकनाडी जंगनाडी पकनाडी जंगनाडी. हा पकवादाव नसती वाजत, त्याला हलकीत लागत असती. पकवादाव कुस्ती कशी खेळता येईल, हलकी पाहिजे. मग हलकी वाजत असताना कुस्ती खेळली. किती दिवस कुस्ती रंगली? 27 दिवस 27 रात्र. एकानं पाणी पिलं नाही. 28व्या दिवशी जामवंताच्या लक्षात आलं 27 दिवस झालं पाणी पित नाही, जेवण करीत नाही, दमत नाही, घाम येत नाही, त्यार्थी माणूस नाही. पटकन वाकलन पाया पडलं. जामवंतानं दर्शन घेतलं आणि देवाला सांगितलं, महाराज पोरगी तुम्हाला देतो, आता शेवटचं पाया पडायला लागलो. माझी पोरगी तुम्हाला द्यायला, मी तुमचा सासरा आहे, तुम्ही माझे जावई, तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल, पण एकदा पाया पडू द्या. पाया पडले, लग्न देऊन टाकली पोरगी. तदेव लग्नं सुदिनंतदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवबलम लाभस्तेषां जयस्तेषां उदस्तेषां पराजय. मंगलाष्टक म्हणले, आता सावध सावधान समयू साधा समीप्यासी वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली भरू. असे गोड मंगलाष्टक म्हणले. हाता हल्लीचे म्हणाले ताशे नाही. ताई ग बाई ग सकाराम तात्याचा बब्या अंशिराम तात्याची भागी. याशी गुड मंगलाष्टक असते. यायला सगळ्याला बांधून पैठणच्या तळ्यात टाकायला पाहिजे. विठाला 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 विठाला. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. असे लग्न हा 16 संस्कारापैकी एक विधी. त्याच्यामध्ये मंगलाष्टक हे आशीर्वाद असतात. हे काही पांचटवाणी म्हणायचं नसते. एखाद्यानं जरी पांचटपणा त्याला लाजत असेल तर आपण त्याला म्हणू द्यायचं नाही, इतकी मात्र शिस्त ठेवा. शास्त्रोक्त मंगलाष्टक म्हणले पाहिजे, एवढं करा. लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर नवरदेव नवरी निघाले. काय बाशिंग दिसत असलो, आसोलनीला इतीत नक इतीत केस आसोलीन. आणि जगाचा बाप राज सस कुमार मदनाचा पुतळा. काय नवरदेव होता आणि काय नवरी, तिला बाशिंगन तीन वजनात चालले. आईन सांगितलं वडिलाला, अहो याच्यामध्ये ताकद आहे, पण घरी जर ज्वारी नसली पोरगी काय खाईल. हिला काय माहिती देवी म्हणा. आताच म्हणली याच्यात ताकद आहे, तुम्हाला हरविलं, इतकी कुस्ती खेळता येते, पण याच्या घरी जर ज्वारी नसली पोरगी काय खाईल, तिला काय देता. मग गळ्यातला मणी काढा जावायच्या गळ्यात घातला. आईन सांगितलं होतं हुंडाले मठान. सासऱ्यानं घातला देवाच्या गळ्यात मणी आणि ते मणी घेऊन आले. वसुदेवाचं दर्शन घेतलं, आशीर्वाद दिला. वसुदेव म्हणले बरं झालं वा, पहिल्या 16,107 बाया आता आणि हे आस्वलिंग केलीस, बरं झालं, चांगलं झालं, मस्त झालं. ते वडील होते, वसुदेव ज्ञानी होते. वसुदेव ज्ञानी होते कशाहून? धन्य त्याचे ज्ञान न करीचं शोक वधिता बालक नामा म्हणे. नामदेवराय सांगतात वसुदेव ज्ञानी होते. आणि ज्ञानी माणसं कशावर उसत नसते. देऊन टाकला आशीर्वाद. देवकीचं दर्शन देवाने घेतलं. ती नवरी घेत असताना देवकी पाठीमाग सारखाल्या म्हणली, बाई नखांमय पाय उकरीन. आणि देवकीने सांगितलं, कृष्ण अशी कशी नवरी केलीस? ते म्हणला हुंडालय मठा द्याला ना, सोंग सांभाळण्यासाठीच हुंडा द्याला. इतका मोठा हुंडा द्याला ना, हे सोंग सांभाळण्यासाठी हुंडा द्यालाय. हुंडा किती द्याला माहिती? ते मनी काय देत होता? 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं रोजचं देत होता. 26,666 तोळे 8 मासे, याचा एक भार गुणिले 8, 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.25 क्विंटल सोनं देणारा मनी पोरीच्या बापाने दिलाय. हा मनी होता सत्रजिताचा. सत्रजिताची कन्या सत्यभामा, पण वाघानं शिकार केल्यामुळं जामवंताकडे हा मनी आला आणि भगवंतानं ती जामवंती केली. लक्षात घ्या, दुःखाची निवृत्ती. 50-60 हजार पगार ज्या बाईच्या नवऱ्याला आहे
ज्या बाईच्या नवऱ्याला 50-60 हजार पगार आहे तिला किमान 7-8 चपला घालायला असतात. जशा साडे तशा रंगाची चप्पल. स्वयंपाक करताना पण चप्पल घालायची वेगळी आहे. हॉलमध्ये सुद्धा वापरायची चप्पल आहे. मी एका बाईला म्हणलं, बाई ही चप्पल तुम्ही घरात वापरायले? हो म्हणले. मला तू दूध चहा घेऊन आलीस? हो म्हणले. हे घरात वापरायची चप्पल आहे. म्हणलं अशी एखादी चप्पल आहे का महाराज घरी आल्यावर हाणायची? तशी असली सांग मी निघून जातो म्हणलं. नाही म्हणली तशी काही नाही. म्हणजे 50,000-60,000 पगार जिच्या नवऱ्याला आहे ती बाई इतक्या वजनात राहत होती. तर ज्यामून तिला पती कोण भेटला माहिती आहे? चला, भारतामध्ये किती कूलर, महाराष्ट्रात किती कूलर लावल्यावर जमीन गार होईल? नाही. किती एसी लावल्यावर? नाही. किती पंखे लावल्यावर? नाही. काल 10 मिनिटं पाऊस पडला तर 10 मिनिटात महाराष्ट्र गार केला. कोणात ताकद आहे? पंढरपुरातल्या मालकात ताकद आहे. हे आता मंजुळ वारच सोडे, कोणात ताकद आहे? त्याच्यात. या झाडाचं पान हलवायची ताकद कोणात आहे? पंढरपुरातल्या मालकात. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसू द्यायचं, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचं कोणाच्या हातात आहे? पंढरपुरातल्या मालकाच्या. मग 50,000 पगार आहे ज्याची बायको इतकी वजनात, या विश्वावर ज्याची सत्ता आहे ती ज्यामून ती किती वजनात असेल. आता तिला दुःख असेल का? नाही. मग हे दुःख कायमचं गेलं आणि जगाचा बाप पती प्राप्त भेटल्याच्या नंतर तिला सुख प्राप्त झालं. पण तिने औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती सुखाचे ते सुख. गोविंदाचे बोला, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे, पाहता श्रीमुख गोविंदाचे. रंगनी रंगतो गुलगुला बोलतो, रंगनी रंगतो गुलगुला बोलतो. देवानं जरी एक पार्ट महारुद्र हनुमान की भजनाचा गुण महाराजाला देवानं चांगला दिला. महाराजासारखी 2 मुलं मला भेटले, ते इंडिया बँकेचे मॅनेजर झालेत. काहीच दिसत नाही, प्राज्ञाचक्षु आहेत, सुविधा आहे. आता छोट कॉम्प्युटर चालते. मॅनेजर खाते खोलायचं काम, डोळे असून काही काही सह्या करताना फॉर्म फाडायलेत. लय पाणी झाल्यावर. आणि इंडिया बँकेचे मॅनेजर 2 त्यांच्या आजोबाच्या श्राद्धाला गेलो. आता ती पहिल्यांदा मला म्हणले आम्ही नॅशनल बँकेचे मॅनेजर आहेत. मी म्हणलं गडे यांच्या गोळ्या संपलेल्या आहेत का? आपल्याला ज्ञान नव्हतं काही. मी 7वी शिकेल होतो आणि ही माणसं कशी असतील. पण मी काही बोललो नाही. काय होतं माहिती आहे का, आपण एखाद्या घरी गेलो तर एखादा नवा पदार्थ आपण जर कधी नाही पाहिला तो कसा खायचा, तर आधी खायचा नाही, शेजाऱ्यानं खाल्ल्यावर खायचा, मग फजिती होत नाही. आपण पहिल्यांदाच तो पदार्थ पाहिला आणि तो जर चुकीचा खाल्ला तर शेजारी हसतील का नाही, जरा शिदम धरली पाहिजे. ते तेच म्हणल्यावर मी काही म्हणलो नाही. मनातली मनात वाटलं कसं शक्य, पण पहा ना तसा एक सद्गुण आहे. जरी देवानं डोळे नाही दिले तरी भजनाचा गुण दिला, याच्यापेक्षा अजून दुसरं काय घेता.
रूपाची ताकद शेवटची सांगतो आणि मग पूर्णविराम करू. एका राजानं गायी दान दिल्या. राजाच होता तो. त्या राजाचं नाव होतं नृग नावाचा राजा. भागवतात गोड प्रसंग आला. गायी दान दिल्या. पण तो गायी अशा कशा बी दान देत नव्हता. चांगली गाय, जनलेली गाय, दुधाळ गाय, लातानं हाणणारी गाय, चांगली गाय, अशी गाय द्यायची. आपल्या गायी अशाच असतात. आमच्या इथले एक म्हातारं मरण गेल्या. ह्या जुन्या म्हाताऱ्या काही सांगतात, बाजाच्या खाली घ्या, आड्यात जीव गुतला. बाजाच्या सुंबाची आडे असतात ना, त्याच्यात जीव गुतला. आता बाजाच्या सुंबात असल्यावर जर माणसं मेले नसते तर या श्रीमंत लोकांना बाजा पाठीलाच बांधले असते आणि फिरले असते. हो, विमानात पण बाजाच, त्याच्या भारीच्या गाडीत पण बाजाच्या ढवळ्या कपड्यावाल्यानं. मोठ्या लोक असतात ना, ते पैशावाले लोक असतात, त्यांनी संगच बाजा ठेवले असतात. संगच आपण मरतच नाहीत म्हणलो असतो. असं कुठं काही बी असतं का? बाजावर टाकल्यावर कुठं माणूस मरत नसतं का? पण खुळी कल्पना. अजून काही यांच्यातला जो सप्त्याला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, तरी याच्यातला अजून दुर्गुण गेलाच नाही. अंधश्रद्धात न वारकरी संप्रदाय हा धोपट संप्रदाय, मोकळा संप्रदाय. ह्या मंदिरात गेल्यावर देवाच्या तोंडाला पेढा लावते, दिव्याच्या हातानं खातू का? चुकीची पद्धत आहे ना. तोंडाला पेढा लावणं म्हणजे पुन्हा मुंग्या देवाच्या अंगावर येणं आहे की नाही? बरं जाऊ द्या, तोंडाला लावला असेल भाव नाही, पण येडा करताना मंदिराच्या मागून पण पेढा चिटकीत्यात. देव मागून खातू का? किती अंधश्रद्धा आहे मला सांगा. नका करू असा आगावपणा. कोण म्हणते तुम्हाला? तुम्हाला पुन्हा एक मुद्दा सांगतो. महाराष्ट्रातल्या महिला वेश्नी नाहीत, पण पुरुषापेक्षा जास्त आजारी पडतात. याचं एकमेव कारण सांगू का तुम्हाला? ज्ञानोबराय तुकोबरायचं ऐकत नाहीत, भंगिऱ्याचं ऐकतात, पांचटायचं ऐकतात, नालायकाचं ऐकतात, हरामखोराचं ऐकतात, म्हणून तुम्ही जास्त आजारी पडतात. ज्ञानोबराय तुकोबरायनी उपवास सांगितले फक्त 29, 24 एकादशा सांगितल्या, 5 परवान्या सांगितल्या, आणि 30वा उपवास सांगितला फक्त सोमवार. एकादशा 24, सोमवार अर्ध उपवास जेवून, आणि 5 परवान्या. त्याच्यापैकी महाशिवरात्री आली, गोकुळाष्टमी आली, हो, नरशिव जयंती, ह्या 5 परवान्या आल्या. याच्या व्यतिरिक्त एकही उपवास ज्ञानोबराय तुकोबरायने सांगितलेला नाही. तरी ह्या लवंगाव मंगळवार धरतात. वा वा, लवंगाव मंगळवार, खारकाव बुधवार. कोण्या महाराजांनी सांगितलं मला त्याचं नाव सांगा, त्याला दुपाराच आणतो. साबुदाणा शिल्लक खाल्या. काली 3.5 महिन्याच्या मुलीचा लग्न झाल्याच्या नंतर 3.5 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. अक्षिदा पडल्यावर 3.5 महिन्याला नवरीची गर्भाशयाची पिशवी काढली. तज्ज्ञ डॉक्टरनं सांगितलं उपवास जास्त धरीत होती आणि साबुदाणा खूप खात होती, म्हणून गर्भाशयाची पिशवी खराब झाली. दोन्ही कुळाला मातीत घातलं का नाही? कोण म्हणते तुम्हाला असे उपवास करा? अहो, देव पण ठराविकच मानायचे. देव पण यायचे लय मोठे. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजी भूते केते. एवढी कीर्तनं, एवढी भागवतं, एवढी रामायणं, एवढी प्रवचनं, एवढी सप्ते असताना आपण सुधरत नाहीत. कशाला करायचे? मग मोठाले पाकिट महाराजाला द्यायचे, त्याला श्रीमंत करायचे ना आपण असेच नाही. सप्त्याला गुण आला पाहिजे काही ना काही. आजच्या सप्त्या, या सप्त्यातल्या गीता गावातल्या मंडळींनी, महिला मंडळींनी 25 बायकांनी तंबाखू सोडायची, तर सप्ताह सफल झाला समजायचं. 25 बायकांनी तंबाखू सोडायची. तुम्ही जर एकही व्यसन सोडत नसाल तर कशाला सप्ताह करायचा? हा, तुमच्या गावामध्ये एक पण नाही बाई. म्हणजे गावाला तसं वरदानच आहे का? तुम्ही खातात फक्त मायला नाही. राम राम राम. म्हणजे तुमच्या गावाला काही नियमच आहे का तसा? मनानच होय. बरं, इथल्या पोरी आमच्या इकडे करू. हो, नाही तशा भंगिऱ्या भुंगिऱ्याला नाही करणार. 40-45 एकरवाल्याला देऊ ना आपण, तशाला नाही. हा, जमीनदार न गवय. हो, 5 शिक्षक आहेत, 10 एकर जमीन घेता येत नाही. तुम्ही म्हणाले देशमुख साहेब जमीन नाही नको. 45 लाख रुपये एकर जमीन आहे आमची इथं, आणि 40 एकरवाल्याला नको म्हणल्यावर मग काय? ह्या तंबाखू खात नाहीत म्हणून म्हणायला लागलो. आणि ह्या जमीनदार नग म्हणल्यावर नग आम्हाला फुकट नगन कशात नग. विठाला 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 विठाला. विनोद सोडून द्या, पण पहिलं गाव ऐकलं की जिथं बायका तंबाखू खात नाही.
चांगली गोष्ट आहे. ए मुद्दाम वाक्य टाक रे यूट्यूबला. गीतागनगरीतल्या ग्रामस्थ मंडळीत या महिला मंडळी तंबाखू खात नाहीत. तुम्हाला प्रणाम करतो. चला तरी पण ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितलेली उपास धरी जा, बाकीची धरी जाऊ नका. अंधश्रद्धा फार विचित्र. बाजावून खाली उतरा, काही संबंध नाही गोष्टीचा. उतरलं बाजावून तरी म्हातारं मरच न. मरण गेल्या मग म्हणले याच्या हाताने जेवारी दान द्या. 4-4 पायल्याचे 2 टोपले आणले, उजवीकून एक आणि डावीकून एक ठुलं. म्हाताऱ्याला बोलता येत नव्हतं. म्हणले याचा हात टोपल्यात घाला जेवारीच्या आणि महाराजाला जेवारी देऊन टाका. तर म्हाताऱ्याने विचारलं महाराजाला द्यायची, तर हात टोपल्याकडचे बागलात नेले. ते म्हणलं 8 पायल्या जेवारी महिनाभर जाती आणि कशाला महाराजाला द्यायची, हात बागलात नेले. तर मग त्या बाया म्हणल्या बाई घरच्या म्हणल्या दादा काय जेवारीत हात घालीनत, महाराजाला जेवारी देऊ देत नाहीत. मग ती म्हणली तुमच्या इथं 100-150 गायी येतात, एक गाय द्या महाराजाला. आणि मग ते ताटगीट काढं गायीची पूजा करून तर म्हाताऱ्यानं पड्या ताट पाहिलं, त्याला बोलता येत नव्हतं. तर सुनानं सांगितलं म्हणजे गाय द्यायची महाराजाला. तर म्हातारं म्हणलं मला कोठ्यात न्या, मला न्या, मी देतो. मी आता म्हाताऱ्याला कुठं चालता येत होतं, बाजत नेली कोठ्यात. बाज गोठ्यात नेल्याबरोबर ते ओरिजिनल शेतकरी होतं आणि ते असं काय बांधावून शेतकरीच असतो तो. लय गोड शेतकरी. आता हल्ली काही जे गप्पा हाणणारे ते असेच उठावून शेळ्या राखणारे. त्याला काय कळतं, टिपणीचा कळवा कळणार नाही, अंगुल गाठ कळणार नाही, चाड्याची गाठ कळणार नाही, शेव कळणार नाही. एक जणाचा बाप मेला आणि पोरग शेतकरी झालं. म्हातारं मेलं, जीव गेल्यात निमित्त झालं आणि पोरग शेतकरी झालं. पहिले आवतं गिवतं चट फेकून दिले, बैल पण इकले, सगळं नवेच सरादाम 1.5-2 लाखाचा जोड आणला. आणि मग पाड्याच्या दिवशी आऊत धरतात आमच्याकडं, एक मोडण हाणतात पाड्याच्या दिवशी. त्यानं पाड्याच्या दिवशी मंदिरापाशी आऊत झुपलं, बैल शेतात. तर शेजाऱ्यानं घरी येऊन सांगितलं तुमचे बैल शेतात आले, आऊत कवाशी आले. ते म्हणलं आपला तसा गबाळ्या कारभार नाही, येठण इतकं लांब आहे म्हणला. बैल रानात गेले तरी आऊत पारापशीच होतं. म्हणजे ट्रॅक्टरच्या 2 टाळ्या येठण आणलं. काय गोड शेतकरी पहा बरं, कशी शेती करी देऊ, आहे का नाही. खाल्ला कडा मला इकूनच येठणाला पैसे देणं नाही याला. म्हणजे एवढं येठण लावलं, एवढं येठण. इतके असे काही असे कोणाला शेतकरी म्हणत नसते. शेतकरी शेतकरीचा असतो. जेवारीची पेंडी किती दिवशी बांधित असते, मोठ्या लाईन एकानं सांगू नका, 35च्या आतल्याला सांगू द्या. जेवारी मोठी जेवारी असेल ना तुमच्याकडे, किती दिवशी बांधित आहेत पारड्यावर. 2 पद्धती आहेत. कडबा जर ठोकर असेल तर 2 दिवसानं वाढ होतो आणि बारीक असेल तर 2 दिवसानं आधी येतो. आणि लयच मुरमुऱ्यावानी येत असेल तर मग बुडातला घेऊनच बांधावा लागतो. पण कसा बांधावा, किती आळे टाकावा, किती पाय द्यावा, कोण्या पायानं पाय द्यावत जावा, कोणीकडचा आळा कोणीकडे टाकत जावा, हे फक्त जुन्यांनाच कळन. हे कालांतरानं काय करतील, जेवारी कापतील, गंज घालतील, कुटर मशीन आणतील, तिथंच बारीक करतील आणि भोतायनं भरून घरी नेतील. बांधायचं कामच ठेवणार नाही. इतका काळ बदलला. मग काय होतंय, सूत्र लक्षात नाही, याच्याकरता आपण शेती खराब बनतो. शेती खराब नाही, आपले सूत्र बिघडे, आपल्याला काम करावं असं वाटत नाही. चला, गाईच्या गोठ्यात नेलं जुना शेतकरी, त्याला जनावराच्या आजाराचं ज्ञान होतं. शेतकऱ्याला साधं समजायचं नाही. गाईला सोट लोंबल्याच्या नंतर त्याला कळतंय गाईला अमकी वस्तू दाखवावी. शब्द थोडा कठीण आहे, महिला पुढे त्याच्याकरता वापस घेतो. गाईचा दोर लोंबला असेल तर शेतकऱ्याला कळतं आता गाईच्या गोठ्यात बाज टाकावं, 4 दिवसाच्या आत गाय जनती. काय डोकं असेल हो शेतकऱ्याचं. मुंग्या जर अंडे घेऊन तोंडातून बाहेर पडत असतील, तोंडात अंडे घेऊन खालच्या मुंग्या बिळातल्या बाहेर येत असतील तर शेतकऱ्याला कळतं 3 दिवसापर्यंत पाऊस येतोय. म्हणजे इतकं मुंगीचं सुद्धा ज्ञान ज्याला आहे, प्राण्याचं सुद्धा ज्ञान ज्याला आहे, त्याला शेतकरी म्हणतात. तरी पण या शेतकऱ्यांना, अजून ढवळ्या कपड्यावाल्यांना शेतकऱ्याची दया येत नाही. किती शोकांती, काय लक्षात घ्या ना. अजून त्यांना कुठं कळतंय आपलं शेतकऱ्यांचं काही कळत नाही. कळावा त्यांना. विटेवरच्या मालकांनी त्यांच्या अंतकरणात बुद्धी द्यावी आणि शेतकऱ्याचं भलं करावा अशी दया त्यांच्या अंतकरणात यावी अशी मालकाच्या चिंता.
गाईच्या गोठ्यात ते म्हातारं नेलं. म्हाताऱ्याची बाज गाईच्या गोठ्यात फिरत होती. त्यानं 2-3 बाऱ्या इकडं तिकडं गाई पाहिल्या आणि म्हणला ती गाय देऊन टाका. पोरग म्हणलं गाय तर लय सुधारलेली बाबा कसं काय द्यालेत आपले. पण पोराला काय माहित होतं बाबाला कसं काय गाय द्यालेत. मग गाय देऊन टाकली. देवबाप्पाला गाय दिली. गंध अक्षदा लावल्या, हार घातला. देवबाप्पा गाय घेऊन गेले. आणि सुनानं विचारलं मामा गाई बाकीच्या खराब होत्या आणि तुम्ही तयारच गाय दिली. तुला नाही माहीत म्हणे. तर सून म्हणली कसं काय माहीत. असं बोट केल्यावर त्यानं शेपूट असं बोट केल्यावर शेपटीच्या जाग्यावर काळं शेण होतं. काळं शेण काळं होत नसते. काळं शेण झालं की निकाळ्या झाला म्हणजे गाईला ताप आली. 16 घंट्यात गाय मरती. 3ऱ्या टप्प्यात निकाळ्या गेला. देवबाप्पाला गाय दिली. पहाटे देवबाप्पाच्या मंडळी उठल्या तर गाय मरून पडली. देवबाप्पाला फायदा काहीच नाही. JCBला 1600 रुपये द्यावं लागले गाय पुरायला. 1600 रुपये गाय पुरायला जे देवबाप्पाला द्यावं लागले. रस्त्यात टाकावं तर लोक म्हणते ना देवबाप्पाला कळतं का कुत्र्यानं गाय खाल्ली ना आहे का नाही पुरावं लागेल. मग ते अशा गाई दान दिल्या का नरकानं. नरक होता. आपलं काम असं असतं काही बी दान देणं असंच. आपलं काम इतकं चतुराईचं. राम 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 राम. एका बाईच्या भाचीला पोरगं नव्हतं आणि तिनं सटवाईला नवस केला. हे सटवाई आमच्या भाषीला पोरगं होती तुला 6 पायाचं घोडं वाईन. तर सटवाईनं कपाळात हाणून घेतलं. 4 पायाचे घोडे पाहिले पण 6 पायाचं घोडं. सटवाई पांडुरंगाकडे गेली आणि देवाला म्हणली देवा काही म्हणा तिच्या नशिबात नसलं तरी द्या पण मला 6 पायाचं घोडं वाहणार आहे. देव म्हणला नशिबात नाही द्या ना म्हणे देवा मला 6 पायाचं घोडं भेटन. आणि दिलं पोरगं. पोराला संडास लागली. सकून पाहिला तर सटवाई निघली. आणि मग ते म्हणल्या भाई सटवाईचा नवस राहिला ना. मग ते बाजा लावला आमकं लावला निवत बोनं सटवाईला सगळं. तर सटवाई इतकी खुश होती म्हणजे आज मला 6 पायाचं घोडं पाहायला भेटणार. 6 पायाचं घोडं. तर जिनं नवस केला तिनं फणी संगत नेलती. सटवाई पशी डोस काही चरलं आणि खपक्या घोडं टाकलं पुढं. हो मोठ्या वाला 6 पाय असते ना अशी कपाळच बुडलाली सटवाई. बाई 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 काय बाई हुशार म्हणे. मला आता कळालं म्हणे 6 पायाचं घोडं कसं असतं. काय माणसं आपली हुशार देव जाणे. हुशारीला मिळत नाही आपल्याकडं. एक बाई म्हणली महाराज माझ्या पुतण्याला पोरगं हो द्या. मी मला मसुबाला म्हणली तुला तरफडा वाईन. तरफडा. तो मसुबा म्हणला तरफडा नावाचा जीव मी पाहिलाच नाही. दिलं मसुबान पोरगं. नवस फेडायला बाई आली म्हणली बाई नवस फेडा ना. बाईनं काय नाही कापसाचं बोण दुसऱ्याच घेतलं होता. कापूस सरकी काढून टाकली ना असा रुवळला. इतका इकडं इकडं तिकडं पुढीकडं असा पीळ द्याला असा पीळ द्याला असा पीळ द्याला आणि मसुबाच्या पुढे टाकून द्याला. द्वारा मसुबा म्हणला तरफडा आहे तरफड्या हे तरफडा आहे ना म्हणे. हे तरफडा नाही तर काय गपचिक बसला म्हणते द्वारा तरफडायत लागलाय ना. काय माणसं हुशार. मी बटपण करायचो बाळासाहेब. बटपण करायचं असलं अभिषेकाला आलो तर पहिले एक जण म्हणला अभिषेकाला काय काय लागतंय. इथून सुरुवात. सांगितलं अशा खारका अशा वाट्या अशा सुपाऱ्या. ते दुकान बी स्वतंत्रच असते त्या अभिषेकाचं. आमच्या इथं खारकाला आणि वाट्याला सुपाऱ्याला कमीत वाट्या म्हणजे खोबऱ्याच्या वाट्या खारकाला कमीत नव्हती सुपाऱ्याला कमी नव्हती. पण कोणता पाहुणा आल्यावर आम्हाला दुकानावरून सुपारी आणावं लागायची कारण सुपारी कोणती फोडा पुंगटच. हो कारण ती सुपारीच अशी असती. टेकली गणानंत्वा गणपते पाणी घाला म्हणलं की माझातून आळीवर येते. ती म्हणली देव बाप्पा माझ्या घरात पाणी टाकू नको तुझ्या घरात वडा घुसून. अशी सुपारी ती. आणि खारीक तर खोबरं तर कोणी कुणं काळं वरून काळं खालून काळं. आणि तुम्हाला खाला आणतात ते एकीकून काळं एकीकून ढवळं आहे का नाही. ते राजापुरी खोबरं असते देवाला दोन्ही कुणं काळं. एक बाई आली म्हणली महाराज आमच्या नातीचं जमणं. माझ्याकडे नाही आली मी कीर्तनापुरतं सांगत असतो. हो तुम्ही पंचांग पाहिलं तर म्हणलं बाई हिला आमका आमका ग्रह आहे आणि सरस्वतीचा जप करा. संग नातू आणला होता. नोट होती 500ची खरी होती नोट. पाय पडून मला नोट दिली. आमच्या घरच्याला म्हणलं आपल्याला बसल्या बसल्या 500 आले. तिचा नातू संघ 2-3 खारका दी. आमच्या घरच्यांनी एकच दिली. महाराजाची बायको येईन ती. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुमच्याला तुकाराम महाराजाच्या चुलत्या आहेत का. तुमचे तर चेहरे पाहिल्या कळत आहे. आमच्यावर घेतल्या. अहो तुम्हाला राग येईन म्हणून तिच्यावर घेतलं पण तुमच्या बायकायचं सांगायला हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला एकच खारीक दिली. 7-8 दिवसात तिच्या नातीचं जमलं. 2 नोटा घेऊन आली. कीर्तनापुरत्या म्हणतो 2 नोटा घेऊन आली. ते नातू संगच होतात म्हणलं दिलं.
1000 रुपयात किती खारका आहे त्याला. आमच्या घरच्याने बचकभर घेतल्या आणि तिच्या नातवाला. म्हातारी म्हणली नको महाराज हाय ना. म्हणलं हाय ना म्हणजे त्या दिवशी दिल तिनं. म्हणजे 8 दिवसापासून तिचा नातू चोखू लागला तरी आठवडीला खारीक लागलीच नाही. म्हणजे काय कडक खारीक असं नाही कधी गोपटीत आणायच्या लागी पाखरं उडवायच्याच कामी. आणि त्या खारका पूजेला आणि मागण्या किती असतात आपल्या. चला नरगराजानं गायी दान दिल्या. वाद झाला सर्वांना ज्ञात विषय. राजाला सरड्याची योनी प्राप्त झाली. याच्यातून मुक्त होण्यासाठी जगाच्या मालकाचं मुख पाहणं गरजेचं आहे. वनी खेळती बाळ बल्लवाची तुरी खोविती मस्तकी पल्लवाची. भगवान आले पाहिलं देवाला. पाहिल्याबरोबर नरकाची मुक्ती झाली आणि नरगराजा पूर्वपदाला गेला. पण कशामुळं पाहता श्रीमुख गोविंदाचे विढोबार खुमाये विढोबार खुमाये भगवान मथुरे जन्माला आले. नंदाच्या घराला मजने गोकुळाला. तिथे माईचा जन्म झालाय. मला ठेवा माईला घेऊन या. उचलीला कमलापती पायीची बंधने गळती. आता पायातल्या बेड्या गळाल्या. तो मंद पाऊस पडत होता. तो अमृताचा पाऊस होता. वरती छायाधरी शेष तुडुंब भरलेली यमुना होती. पुर चढला चाट त्याशी लाभिला अंगुष्ट दुबंगली यमुना माई. यमुनेचे 2 तुकडे झाले. पहिलं तीराला वसुदेव भगवंताला घेऊन गेले. गाईचा दरवाजा उघडा होता. बाकी सगळे दरवाजे लावलेले होते. रात्रीचे 2 वाजलेले होते. गाईला वैरण टाकून नंदराजा आतमध्ये गेले. दरवाजा बंद करायचा विसरले. बघा एवढे मोठे नंदराजा ज्यांच्याकडे 9 लाख गायी होत्या तो किती श्रीमंत राजा असेल. तरी पण रात्री 2 वाजता उठून गाईला वैरण टाकत होता. शेतकऱ्यानं कामाचा कंटाळा करायचा नाही. मग तो शेतकरी असतो. शेतकरी त्याला म्हणतात ज्याला धार काढता येते त्याचं नाव शेतकरी. गाई 15 आलेल्या, म्हशी 10 आलेल्या आणि गडी सगळे पडीवर. वघारू म्हशीकडे पाहत होते सोल्ड नाही म्हणून. आणि हेवही म्हशीकडे पाहत होता दूध काढता येत नाही म्हणून. काय फरक आहे. आपल्याला आलं पाहिजे. आपल्याला लागेल तितकं पेरता आलं पाहिजे. त्याचं नाव शेतकरी. प्रत्येक गोष्ट शिकायची असते. शेतकऱ्यानं कुठलीही गोष्ट दुसऱ्यावर अवलंबून नाही. आपल्याला ती आलीच पाहिजे. ती अवगत असली पाहिजे. आपली जुनी लोक इतकी ज्ञाती होते. बऱ्यापैकी सगळे कामं करीत होते. जुन्या काळातला एकही माणूस येठण विकत घेत नव्हता. म्हाताऱ्या या पटक्यावाल्या बाबाच्या वयात झालं की शेतात जाता येत नाही ना. मंदिरात बसल्या बसल्या वट्यावर बसल्या बसल्या मुंगशाच्या दोऱ्या, गोफणीची दोरी, कासऱ्याची आगुंटी, कासराच करायचा, सोलच करायची, चोपटच करायचे, कान्ह्याच करायच्या. अशा सगळ्या गोष्टी आता एकही म्हातारं दोरी वळणं मंदिरात येऊन तंबाखू खाऊन थुकते. तुमच्या इथले खात नाही तो भाग सोडून द्या. पण बाकीचं तुमच्या इथं कसं लावायचं. इथं बसतील हे नाही याच्या. आणि प्रत्येक गोष्ट आजही लक्षात ठेवा. मागच्या काळातली जुनी माणसं दारात गायी असायच्या, म्हशी असायच्या. गायी म्हशी हे शेतकऱ्याचं वेटीएम आहे. पोरगी बाळांपणाला आली काय करा. एक गोर शिल्लक आहे इका रे करा बाळात. पण हे पोरीची शिदुरी करायची. एक मसड शिल्लक आहे. आपल्याला 2 दुधाला आहेत. एक शिल्लक आहे इका मसड पोरीची शिदुरी करा. शेतकऱ्याची हे प्राणी एटीएम होतं. चालतं बोलतं एटीएम होतं. आपण हे सगळं विसरून गेलो. त्याच्यामुळे आपल्याला लोकांकडे बघण्यासाठी बघत असताना आपण परावलंबी झालो. हे आपल्याकडे असावा. काम करण्याची अवस्था अंतकरणात असावी. भाव असावी, श्रद्धा असावी, निष्ठा असावी. देव आपल्याला मोठं करत असतो. 9 लाख ज्याच्याकडे गाई येतो रात्री 1 वाजता उठून वैरण टाकत होता. लक्ष्मी कशी कोणीकडे जाईल. म्हणून लक्ष्मीचा पती त्यांच्याकडे आलता. वैकुंठीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी. भगवंताला तिथं ठेवलं. माया घेऊन गेले. हातातली निसटली. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. इकडे पहाटे गोपीला कळालं. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एकी पुढे वाटी ताटी सुंट बडे. सगळ्या जमा झाल्या. नंदानं दान धर्म केला. भगवान रांगू लागले. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत किंवा रांगत रंगणी चोरी तलोनी धावणी धरती गवळणी हो. बघता बघता चोरू लागला. चालता चालता खोड्या केल्या. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. दह्यादुधाच्या चोऱ्या केल्या. चोरी म्हणता येणार नाही. हे सगळं त्याचंच आहे. सगळं त्याचं आहे. निमित्याचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. जमीन जर आपली आहे तर अवकाळी पाऊस पडून आपल्या पिकाचा नाश करणं आपल्या ते रोखणं आपल्या हातात आहे का. नाही. हे सगळं त्याचं आहे. आपण निमित्त करता आलो. आपण कर्मभूमीवर आलो. आपण ठराविक वेळापुरतं आयुष्य घेऊन आलो. करारे बॉन्ड आहे आपला. तेवढ्यापुरतं आयुष्य घेऊन आलो. ते संपलं. आपल्याला निघून जायचं आहे. इथं थांबता येत नाही. हे सगळं मग त्यानं चोरी केली असं म्हणता येत नाही. त्यानं चित्ताची चोरी केली. चित्त हे अंतकरण असतं. एका घरी गेले भगवान. दही दूध खाल्लं. ती बाई आली सांगायला यशोदे उष्ण नामची गिरजी ते फोडे.
यशोदेने सांगितलं बाई तुमच्याकडे पुन्हा कधी येऊ देणार नाही म्हणे, आमच्याकडे खाण्यासाठी येऊ दे. देवाला आनंद वाटला, चला हिच्या घरी पुन्हा कधी त्रास द्यायचा नाही. हे रस्त्याने जात असताना एक बाई भेटली. कुठं गेलती ग? काही नाही म्हणे, यशोदेकडे गेलती. कशाला गेलती? यशोदेने आमच्या त्या कृष्णाने आमचं लोणी खाल्लं, दही खाल्लं, निर्जिते फोडून टाकले, त्याला सांगायला गेलते याच्यानंतर पुन्हा असं करू नको. ते म्हणली सांगायचं काय, जाग्या हाणायचा. बाई आगा होती. भगवान वरून म्हणले उद्या दुपारी ठीक 12 वाजता तुझ्या घरी डाक टाकायला. ती म्हणली येईन. गाई 300 पण म्हाताऱ्याला ताक देते, तो तुला लोणी कसं देईल? म्हणजे नवऱ्याला ताक देते. लोणी दूध म्हाताऱ्याला जीवनभर तिने दिलं नाही. 300 गाई सांभाळीत होती म्हाताऱ्या. देव म्हणला मला आशा तर नीट करायच्या ज्या नवऱ्याला देत नाहीत त्या. तर मला एक वाक्य सांग का माझ्या माईला, जी बाई नवऱ्याच्या दिवसात पाया पडती का एकदा, तिला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मात्र दिवसात एकदा तिने नवऱ्याच्या पाया पडावं. भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि जी बाई दिवसात नवऱ्याच्या 3दा पाया पडती तिला कोण्याच देवाच्या पाया पडायची गरज नाही. देव तिच्या पाया पडतो. लोपामुद्रेला विचारा, अशा 19 स्त्रिया आहेत त्या देवाच्या पाया पडल्यात नाही, देवच त्यांच्या पाया पडला. आणि जी बाई नवऱ्याच्या पाया पडत नाही महाराजाच्या पाया पडती, महाराज तिच्या पापानं धोत्रा सगळं जळण. मला आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्याला 36 गाव मी काय मागा लागे नाही. मला शेतीतून असा बारीकसा पाईप पंढरपुरातल्या मालकानं दिलाय. मी कोणाला आवडेल असं कीर्तन करणार नाही, देवाला आवडेल असं करणार. जी बाई नवऱ्याच्या पाया पडती तिला कोणाच्या पाया पडायची गरज नाही. 35:4 त्याला सांगतो, आईबापाचं दर्शन घेणारा जगात सर्वश्रेष्ठ मुलगा आहे. जो मायबापाचं दर्शन घेत नाही महाराजाच्या थैल्या उचलितो तो हरामखोर आहे. आईवडिलाचं दर्शन सगळ्यात मोठं. मायबापाचा सांभाळ करणाऱ्याच्या पाया मी पडल नवल नाही, तुकोबराय पडतात. नमो तया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे. नमो तया, तया म्हणजे कोण आहे? जो आईवडिलांचं पालन करतो तुकोबराय म्हणतात, मी त्याच्या पाया पडतो. एवढी मोठी सिद्धता सांगितली. सोपी सिद्धता सांगितली. ही बाई नवऱ्याला 300 गाई वळून जर ताक देत असेल तर ही पवित्र कसं काय? देवानं लक्षात घेतलं गेलं, नीट करणं गरजेचं आहे. तिच्या दारात सुंदरशे पायामध्ये चैन चाळ घालून गेला. दारात पाय आपटिल्याबरोबर छुमछनाना बाळाच्या कृष्णाच्या पायी वाजती पैंजन. देव नाचत होते. ही सोनाली विचारलं कोण नाचते ग? डोकावून पाहिलं तर म्हणे कृष्ण आहे. त्याला म्हणे आतमध्ये. ती म्हणली बाई मी बोलत नाही, तुम्ही बोला. सासू बाहेर गेली, म्हणली कृष्ण आते. तू तर काल मारण म्हणली. मारत नाही, ये तुला ताकन भात देते. देव म्हणला त्या शिव काय गावसायचं नाही, थांब. मधात गेल्यावर नाचायला सुरुवात केली. नाचता नाचता थांबला. म्हणला एकट्याला नाचा वाटत नाही. ती म्हणे घरी माणसं नाहीत, तुम्हाला नाचायला काय? जगाला नाचवत होतो. नाचित 2-4 म्हाताऱ्या घरी आलेल्या ह्या हौदाकड्या कोपऱ्यात नेल्या. असा हात केल्यावर सगळ्या गोपाळ्याला मधात घातलं. आतमधल्याने सांगितलं देवा काम संपलं. पुन्हा नाची ती कड्या कोपऱ्यात नेल्या आणि बाहेर काढल्या. बाकीच्या म्हाताऱ्याला काही समज नाही. पण मुख्य मालकीन जी म्हातारी होती का, ती म्हणली कृष्णा एकदा असं केलं आणि एकदा असं काऊन केलं? ते म्हणला झटकाच येतो. ते म्हणले झटका नको, ते मला मरायचा येत नाही, थांब तुला ताकन भात आणते. मधात गेली तव ती पालत ही दुधानी इर्जिते फोडून टाकले. मग म्हणली बाई मेल्याचा झटका कळाला ग. एकदा असं केलं तेव्हा पोट्टे मधात घातले आणि एकदा असं केलं तेव्हा बाहेर काढले. काय तो झटका आहे बापा. त्याच्या झटक्यानं चांगले झटक्यात येते. तर तुमची काय कथा आहे म्हाताऱ्याची ईश्वर? आत मग सांगितलं यशोदे गोकुळी राहावे की जावे. मग यशोदेने सांगितलं कृष्णा आता तुला शाळेत घालायचं. कोणती शाळा? आता जाई राना सवे घेऊन गोधना पावा घोंगडी घेऊन पाये. भगवान परमात्मा गाई वासर घेऊन चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई. बहु केली वन पाय पिटी झाला जीण किंवा खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग सर्व गायी कळंबाच्या झाडाखाली बसलेल्या आहेत. सर्वांच्या शिदोऱ्या विकरत केल्या. व्याधी निरशन हितार्थायाम प्रसाद रस्तु कवल कवलम यत् प्रसाद रस्तु कवलायाम शुदा निवरण हितार्थायाम प्रसाद रस्तु सकलायाम. गोपाल कृष्ण भगवान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. चला येणे करीत जवळ या. शिंके लावी येले दोरी होतो त्रिगाची तुम्ही वारे दोही तुम्ही वारे दोही कंठी धरिला कृष्ण मले वाटू एक उत्तम लोका
बोलिलेले करुवे बापुरे नाही उच्चारिला करली आपला कामरे ज्ञानी करारा गाया पैदा क्षमापराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकारा झाले समाधान तुमचे गेले चरण